नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग तसेच विमेन स्टडी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय स्त्रीवाद, समज, गैरसमज या अर्थानं या विषयाचं आकलन आणि या विषयाची विस्तृत माहिती आपल्या सगळ्यांना व्हावी या उद्देशानं या दोन्ही विभागांच्या वतीनं या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्य व पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता तसेच ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व विमेन स्टडी सेंटर डॉक्टर वैशाली गुडदे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. व आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या म्हणून संत मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वंदना महाजन मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विभागाच्या वतीनं आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. मान्यवरांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या कार्याचं प्रेरणास्रोत, ऊर्जास्रोत कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर मोना चिमोटे मॅडम यांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर माधव कुटवाड सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर चिमोटे मॅडम यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या डॉक्टर वैशाली गुडदे मॅडम यांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर हेमंत खडके सरांना विनंती करतो. त्यांनी पुस्तक आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मराठी विभागाच्या विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीच्या सन्माननीय सदस्य डॉक्टर वंदना महाजन मॅडम यांच्या स्वागतासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैशाली गुडदे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे मॅडम यांनी लिहिलेलं बंद हे पुस्तक मॅडम त्यांना भेट देते. विशेष व्याख्यानासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानवी विज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता व विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर मनोज तायडे सर, त्यासोबतच मराठी विभागाचे डॉक्टर हेमंत खडके सर, डॉक्टर माधव कुटवाड सर, त्यासोबतच विविध शैक्षणिक विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तसेच आभासी पद्धतीनं हा कार्यक्रम ऐकणारे सगळे रसिक श्रोते. या विशेष कार्यक्रमाचं व्याख्यानाचं जे प्रास्ताविक आहे त्यासाठी मी विमेन स्टडी सेंटरचे डॉक्टर भगवान फाळके सर यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. डॉक्टर फाळके सर.
विमेन्स स्टडी सेंटर आणि पदव्युत्तर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या आयोजित या विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं हा कार्यक्रम संयुक्त विद्यमाने घेताना मराठी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर मोनाली मोठे मॅडम, तसेच विमेन्स स्टडी सेंटरच्या संचालक डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम आणि सगळे आदरणीय सर आणि मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्र हो, आज या विशेष व्याख्यानाच्या निमित्ताने जी चर्चा होणार आहे ती मला वाटते आपल्या सर्वांसाठी फार उपयोगाची अशी चर्चा आहे. विशेषतः स्त्रीवाद या शब्दाला घेऊन अजूनही आपल्याकडे खूप मोठे पूर्वग्रह आहेत. साधारणतः ते पूर्वग्रह कशामुळे निर्माण होतात, त्यामध्ये वेगवेगळ्या कारणांचा आपण जेव्हा शोध घेतो त्यामध्ये माध्यमांनी स्त्रियांचं उभं केलेलं चित्र, त्यांच्या प्रतिमा हे एक मुख्य कारण म्हणून सांगितलं जातं. परंतु हे एक वरवरचं जरी कारण असलं तरी त्याच्या अंतरंगाचं जे एक आतील अंग जे आहे ते वेगळं आहे आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजून घ्यावं लागते. जाणीवा आणि नेणिवांच्या पातळीवरती त्याच्या चिकित्सेला आपल्याला धजावं लागते आणि त्या दृष्टीनं स्त्रीवाद ही एक आधुनिक विचार प्रणाली जरी असली तरी त्याचा अनुबंध आपल्याला इतिहासक्रमामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये देखील लावता येतो. स्त्रीवादाविषयीची जी काही चर्चा घडते त्यामध्ये युरोप केंद्री अशी एक मांडणी पुढे येते. विशेषतः आधुनिक काळामधली ही विचारसरणी युरोपियन देशांमधून पुढे आली. स्त्रियांच्या स्वातंत्र्य मुक्तीचा जो संघर्ष आहे त्यातनं पुढे आलेली आहे. त्याचं जे सिद्धांकन आहे ते पण युरोपामध्ये प्रामुख्याने झालं आणि जगभरामध्ये ते पसरलेलं आहे. अशा वेळेस रूढीवादी विचारसरणीच्या सर्व लोकांमध्ये स्त्रीवादाविषयी गैरसमज आहेत, परंतु परिवर्तनवाद्यांमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. म्हणजे मी एका विशिष्ट जाती प्रश्नाची जेव्हा चर्चा करेल तेव्हा मी जातीच्या संदर्भात बोलेल, परंतु मी पितृसत्तेच्या संदर्भामध्ये बोलायला धजणार नाही. आणि म्हणून पुरोगाम्यांच्या पण चिकित्सेला आणि त्यांच्या परीक्षणाला तयारी करण्यासाठी स्त्रीवादाचा हा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता एक द्वैत असं केल्या चाललं आहे की भारतीय स्त्रिया, युरोपातल्या स्त्रिया आणि तो स्त्रीवाद भारतामध्ये लागू होत नाही किंवा तुम्ही युरोपातल्या लोकांची नावं घेऊ नये. पण मला असं वाटते हे जे द्वैत माजवणं आहे हे द्वैत माजवणं एका अर्थानं रूढीवादी विचारसरणीला खतपाती घालणे आणि त्याला साह्यभूत ठरण्यासारखं आहे. म्हणून आपल्याला युरोपियन असो की भारतीय असो यामधल्या ज्या सिद्धांत आहेत, ज्या संकल्पना आहेत त्याला आपल्या भारतीय समाज रचनेच्या संदर्भामध्ये अद्ययावत करून त्यांचा उपयोग इथल्या स्त्रीमुक्तीसाठी नव्हे तर सगळ्याच जनांच्या मुक्तीसाठी उपयोगात आणणं गरजेचं आहे. असा हा एकूण खूप गंभीर असा विषय असला तरी तो ऐकण्याच्या दृष्टीनं आपल्या स्वतःच्या धारणा बदलण्याच्या, चाचपण्याच्या दृष्टीनं देखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर वंदना महाजन मॅडम आहेत आणि त्या स्त्रीवाद, समज आणि गैरसमज या विषयावरती मांडणी करणार आहे. मी एक थोडक्यात त्यांचा परिचय या ठिकाणी देतो. डॉक्टर वंदना महाजन मॅडम ह्या प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये सध्या कार्यरत आहेत. त्या एक स्त्रीवादी लेखिका, समीक्षक आणि अभ्यासक देखील आहेत. आजवर त्यांची अनेक पुस्तके आणि संपादने ही प्रकाशित झाली आहेत. स्त्रीवाद, समाज परिवर्तन, स्त्रीवाद आणि मराठी साहित्य, सांस्कृतिक प्रवाहांची स्त्रीवादी चिकित्सा, समीक्षा, मराठी कादंबरीतील स्त्रीवाद इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. याशिवाय कल्चरली करेक्ट, सत्यापासून साहित्यापर्यंत यांसारखी महत्त्वपूर्ण संपादने देखील मॅडमनी केलेली आहे. विशेषतः महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी ज्या चळवळी आहेत आणि त्या स्त्रीवादी कलावंत, अभ्यासक, विचारवंत आहेत त्यांच्याशी त्यांचा एक संपर्क राहिला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रीवादी दृष्टिकोनातून प्रबोधन करण्यासाठीच्या ज्या प्रक्रिया चालतात त्यामध्ये एक जैविक बुद्धिजीवी म्हणून त्यांचं सक्रिय कार्य राहिलेलं आहे. मी फार विलंब न लावता या ठिकाणी माझं प्रास्ताविक आटोपत घेतो
आणि पुढील सत्र अभिजितकडे सोपवतो. धन्यवाद सर. मराठी विभाग आणि विमेन स्टडी सेंटर सातत्यानं प्रबोधनाचं आणि वैचारिक परिवर्तनाचं जे काही विचार समाजामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजावं यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या बाहेर देखील करत असते. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी असलेल्या विमेन स्टडी सेंटरच्या संचालक कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या डॉक्टर वंदना महाजन मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग आणि या विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्र आवाज पाठीमागे यांच्यातर्फे आजच्या ह्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. श्रीवाद समज आणि गैरसमज या विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या मराठी विभागातील डॉक्टर मोना चिमुटे, त्याच्यानंतर स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉक्टर वैशाली गुर्थे मॅडम, इथे मराठी विभागातले तायडे सर उपस्थित आहेत, खडके सर आहेत, कुटवाड सर आहेत, तिलोत्तमा मॅडम आहेत, भगवान आणि रोहिणी, आणि आत्ताच ज्यांनी सूत्रसंचलन केलं ते अभिजित आणि तुम्ही सगळे विद्यार्थी. मुळामध्ये स्त्रीवादाची चर्चा करत असताना आवाज पोचतोय तुझ्यापर्यंत? आवाज येत नाही. या विषयावर मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. मुळात ही चर्चा सुरू करत असताना मी काही विधानं करणार आहे. त्याच्यातलं पहिलं विधान असं आहे की स्त्रीवाद ही एक राजकीय विचारप्रणाली आहे. दुसरं विधान असं आहे की स्त्रीवाद ही कोणतीही एकसाची अशी विचार प्रक्रिया नाही, तर ती बहुअंगी विचार प्रक्रिया आहे. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे ज्याचा उल्लेख इथे भगवानने केलेला आहे की युरोपियन स्त्रीवादाचं जे सिद्धांतन झालं की त्या सिद्धांतनाचा स्वीकार करून काही एक पुढे सिद्धांतन होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली. हे असं जरी आपल्याला दिसत असलं तरी ते अर्धसत्य आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय पातळीवर स्त्रीवाद समजून घेत असताना ही जी प्रक्रिया आहे ती अधिक गुंतागुंतीची आहे. म्हणजे आज ज्यावेळेस आपण स्त्रीवादाची चर्चा करतो त्यावेळेस केवळ माध्यमांमध्ये स्त्रियांच्या विशिष्ट प्रतिमा, ज्याचा उल्लेख त्याने इथे केलेला आहे, तर ते एक दृश्य स्वरूपामध्ये समोर आपल्याला दिसतं आहे. पण मुळामध्ये स्त्रियांच्या प्रतिमांची जी जडणघडण झाली किंवा स्त्रियांच्या प्रतिमांची जडणघडण होत असताना पुरुषांच्या प्रतिमांची सुद्धा जी जडणघडण आपल्याकडे झाली त्याची सखोल चिकित्सा जर आपल्याला करायची झाली किंवा ती करायला आपण लागलो तर मला असं वाटतं की ती खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावी लागते. आणि मुख्यतः भारताच्या पातळीवर हा विचार करत असताना ही सगळी प्रक्रिया जी आहे ती वर्णाच्या, जातीच्या, धर्माच्या प्रश्नांशी निगडीत आहे. म्हणजे संध्याकाळी डॉक्टर उमेश बगाडे यांच्या पितृसप्ताकतेवर त्यांनी अलीकडे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकावरची एक चर्चा आहे, परिसंवाद आहे. आणि ती मांडणी करत असताना सुद्धा त्यांनी ती सगळी मांडणी जातीच्या अंगाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा पुढचा प्रश्न झाला, सिद्धांतनाचा प्रश्न झाला. मुळामध्ये मूलभूत स्वरूपामध्ये स्त्रीवादाची मांडणी समजून घेत असताना स्त्रीवाद म्हणजे काय आणि मुख्यतः आपल्या जाणीवेमध्ये स्त्री प्रतिमा किंवा पुरुष प्रतिमांची जी जडणघडण होते ती जडणघडण नेमकी काय होते आणि स्त्रीवाद म्हटल्यानंतर आपल्याला काय नेमकं अपेक्षित असतं. आता स्त्री म्हणून प्रत्येक स्त्री
ही समाज व्यवस्थेचा एक भाग असते आणि समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीचं, मग ती व्यक्ती स्त्री असेल, ती व्यक्ती पुरुष असेल किंवा अगदी थर्ड जेंडर असतील, की ह्या सगळ्या लोकांचं जे एक स्थान आहे, प्रत्येक व्यक्तीचं जे स्थान आहे ते स्थान समाजाने निहित केलेलं आहे. आणि आपण धर्मव्यवस्था आणि त्याच्या अनुषंगाची जी चर्चा आहे ती भारतीय पातळीवर आपल्याला करावीच लागते. पण मुख्यतः जेव्हापासून आपण आधुनिक विचारधारा स्वीकारल्या आणि त्याच्यानंतर ज्या प्रागतिक, ज्या आधुनिक चळवळी आपल्याकडे झाल्या आणि त्याच्यातून स्त्री आणि पुरुष ह्या प्रतिमांचं जे विश्लेषण करण्याचा प्रयत्न झाला, आता त्याच्यातले जे विरोधाभास आहेत त्याही पातळीवर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. समाज व्यवस्थेमध्ये स्त्री म्हणून जगत असताना जे जगणं एखाद्या स्त्रीच्या वाट्याला येतं ते जगणं परत सारखं नाही. म्हणजे आता हे जगणं जे ठरवलं जातं ते परत कशाच्या आधारे ठरवलं जातं आहे. अर्थातच तिथे धर्म नावाची गोष्ट आहे, तिथे जी वर्णव्यवस्था आपल्या निनिवेमध्ये आजही घट्ट आहे त्या वर्णव्यवस्थेची चिकित्सा आपल्याला करावी लागते, जातीची करावी लागते आणि याच्या आधारे एखाद्या स्त्रीचं जे स्थान आहे ते ठरत असतं. आता मुख्यतः आधुनिक काळामध्ये आपल्याकडे जो स्त्रीवाद आला, म्हणजे अगदी आपण 1818मध्ये संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांचा अंमल आला आणि त्याच्यानंतर जी काय वेगळी प्रक्रिया आपल्या देशामध्ये सुरू झाली ती जर आपण नीट समजून घेतली तर त्याच वेळेस स्त्रियांच्या ज्या वेगळ्या प्रतिमा आहेत त्या आपल्याकडे आलेल्या आहेत, अर्थात युरोपियन स्त्रियांच्या. आणि मग ही जी नवी प्रतिमा आली तर ह्या प्रतिमेचा जो विचार आहे तो इथल्या सुरुवातीच्या काळातल्या जे प्रबोधन चळवळीशी जोडले गेले त्या लोकांनी केला. आता हे सगळं करत असताना त्यांचे उद्देश नेमके काय होते? आता शेवटी याची चिकित्सा करत असताना त्याच्यात वर्णव्यवस्थेमुळे जे स्तर निर्माण झाले त्याच्या आधारे ती आपल्याला करावी लागते. की 1857मध्ये जर विद्यापीठांची स्थापना झाली असेल, म्हणजे कलकत्ता विद्यापीठ सुरू झालं, मुंबई विद्यापीठ सुरू झालं आणि त्याच्यातून शिक्षण घेऊन जी पहिली पिढी बाहेर आली तर ह्या पिढीने जो एक वेगळा विचार, म्हणजे त्याला आपण भौतिकवादी विचार हवं तर म्हणूया, की ह्या पद्धतीने, अर्थात तो पूर्ण भौतिकवादी विचार नव्हता, म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये जी माणसं म्हणजे पुरुष ही वरच्या स्थानावर होती, या पुरुषांनी जो विचार केला तर त्यांची वर्णव्यवस्थेविषयक जी जाणीव आहे ती पूर्णपणे त्यांनी बाजूला केली नाही किंवा तशी ती करणं त्यांना शक्यही नव्हतं. म्हणून प्रबोधन चळवळीमध्ये जो एक वर्ग पुढे आला त्यांनी आधुनिक विचार केला. समता नावाचं जे मूल्य आहे ते मूल्य त्यांच्या परीने स्वीकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तरीही त्याच्यामध्ये जे वेगवेगळे विचार आले तर तिथे जो विचार त्यांनी आणला तो बऱ्याच प्रमाणामध्ये पुनर्जीवनवादी विचार होता आणि त्याच्यामुळे इथलं जे आहे त्याच्यातलं जे चांगुलपण आहे ते टिकवून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच वेळेस सुरू झाली. आणि ह्या पार्श्वभूमीवर आधुनिक काळामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा सुरू झाली. आता एकंदरीत ही चर्चा ज्या प्रागतिक विचारांच्या सुधारकांनी सुरू केली तर त्याच्यामागे त्यांचा उद्देश नेमका काय होता? तर मुख्यतः उद्देश जो होता तो अर्थातच जी एक नवी स्त्री त्यांना दिसत होती, युरोपियन स्त्री, ब्रिटनमधली स्त्री, किती शिकलेली होती, ती कुटुंब व्यवस्थित सांभाळत होती आणि हे नमुनादर्श स्वीकारून आपण जी स्त्रियांना अमानुष वागणूक देत आहोत. म्हणजे त्याच वेळेस इथे काय होतं की इथला वर्णाने जो श्रेष्ठ वर्ग आहे तर त्या वर्गामध्ये इथे सतीची प्रथा होती, त्याच्यानंतर बालविवाहापासून जरटकुमारी विवाहापर्यंत म्हणजे स्त्रियांच्या जगण्याचे, अस्तित्वाचे, जगण्या मरण्याचे जे प्रश्न होते ते इथे दिसत होते. आणि ह्या कुठेतरी दोन वेगळ्या टोकांवर ही जी चर्चा आहे ती इथे सुरू झालेली आहे. आणि ती करत असताना स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे ही जी प्रक्रिया परत सुरू झाली. तर ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षण द्यायचं ते कशासाठी द्यायचं, कोणतं शिक्षण द्यायचं? म्हणजे मुलींना शिक्षण दिलं तर ते गृहकामासाठी काहीतरी त्यांना उपयुक्त ठरेल. आता बघा की तेव्हापासून आत्तापर्यंत जरी आपण विचार केला म्हणजे टक्केवारी कदाचित कमी झाली असेल
पण मुलींना घरातलं काम व्यवस्थित करता यावं, त्यांना गृहज्ञान असावं, हा जो विचार आहे तो आजही मागे पडलेला नाही. आजही मुलीची जी जडणघडण आहे ती त्याच पद्धतीने घडताना आपल्याला दिसते आहे. तर कुटुंबापुरतं म्हणजे कुटुंबामध्ये एक वेगळी स्त्री जी दिसते आहे डोळ्यासमोर, युरोपियन स्त्री, तशी एक स्त्री असली पाहिजे, आपली सहचरी ह्या पद्धतीची असली पाहिजे, या विचारातून बऱ्याच प्रमाणामध्ये शिक्षण देण्याची प्रक्रिया आपल्याकडे सुरू झाली. आता हे सगळं जे झालं ते पुरुष सत्ताक आधिपत्याखालीच सुरू झालेलं आहे आणि म्हणून पुरुषाला जसं वाटलं त्या पद्धतीने तो आधुनिक काळात सुद्धा स्त्रियांच्या प्रतिमांची जडणघडण करत होता आणि स्त्रियांसाठी काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवण्याचा जो अधिकार होता तोही बऱ्याच प्रमाणामध्ये पुरुषांनाच होता. म्हणजे त्या काळात अगदी पंडिता रमाबाईंपासून पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या मात्र इथे वेगळ्या ठरतात. कारण पंडिता रमाबाईंचा स्वतः वेदांचा अभ्यास असणं आणि मग त्यांनी भारतभर भ्रमण करणं, त्या काळामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह करणं, त्याच्यानंतर त्यांच्या पतीचं निधन होणं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या विचारांच्या कक्षा विस्तारित करणं, त्याच्यातून त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणं. आता हे जे स्तर रमाबाईंच्या आयुष्यामध्ये निर्माण झाले हे वेगळे आहेत. पण इकडे तुम्ही पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून म्हणजे मराठीत जे आत्मचरित्र त्या काळामध्ये लिहिली गेली त्यांचंही वाचन जरी आपण या पद्धतीने केलं तर म्हणजे शिक्षण देत असताना किंवा आनंदीबाई जोशी ज्या आहेत त्या याचं खूप उत्तम उदाहरण आहेत की शिक्षण देत असताना स्त्रियांची जी परत वेगळी जडणघडण पुरुषांनी केली तर ती इथे आपल्याला स्पष्ट दिसते आहे. आता ह्या सगळ्या विचार प्रवाहांमध्ये स्त्री मुक्तीचा जो विचार मांडला आणि तो पूर्णपणे मानुषतेच्या पातळीवर मांडला, तो अर्थात ज्योतिराव फुले यांनी मांडला आणि इथल्या समग्र प्रश्नांचं जे एकत्रीकरण आहे ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ते करत असताना त्यांनी स्त्रियांचे प्रश्न, शूद्रांचे प्रश्न आणि अतिशूद्रांचे प्रश्न, हे प्रश्न जे आहेत तर याची समान जी चर्चा आहे ती त्यांनी सुरू केली. दुसरीकडे आगरकर जे आहेत, आगरकर सुद्धा एक म्हणजे स्त्री ही माणूस आहे आणि माणूस म्हणून तिला अधिकार दिले पाहिजेत, तिला सहानुभूती म्हणून अधिकार देऊन उपयोग नाही, हा विचार स्वीकारून व्यक्ती स्वातंत्र्यवादी किंवा आगरकरांनी जो विवेकवाद मांडला तर त्याच्या आधारे त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांची चिकित्सा केली. आणि मग बालविवाहापासून म्हणजे सतीच्या प्रथेपासून बालविवाहापर्यंत ज्या प्रथा आहेत त्याचं इथल्या सामाजिकतेशी, इथल्या आर्थिकतेशी नेमकं काय नातं आहे याची जी चिकित्सा आहे ती आगरकरांनी त्या काळामध्ये केली. आणि त्याच्यानंतर कुठेतरी 1960च्या आसपास एक चित्र आपल्याला दिसतं आहे की युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जे सिद्धांतन स्त्रीवादाच्या संदर्भामध्ये झालं की त्याचा काही प्रभाव स्वीकारून स्त्री प्रश्नांची जी चर्चा आहे ती वेगळ्या पद्धतीने मग 1975मध्ये युरोने स्त्री दशक जाहीर करणं, त्याच्यातून इथे स्त्रियांचा स्वायत्त गट निर्माण होणं. आता हे जे स्वायत्त गट परत निर्माण झाले ते बऱ्याच प्रमाणात मुंबई आणि पुण्यामध्ये झाले. त्याच्यामुळे इथले जे जातीय आणि समुदायाचे स्तर आहेत आणि तिथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या प्रश्नांची जी चिकित्सा आहे ती पूर्णपणे झाली असं आपल्याला दिसत नाही. ही एक ओघवती जी पार्श्वभूमी आहे ती मी तुमच्यासमोर मांडली. आणि याच्यामध्ये मग परत वेगवेगळ्या धर्माच्या स्त्रिया, वेगवेगळ्या जातीच्या स्त्रिया, वेगवेगळ्या समुदायाच्या स्त्रिया, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांवर म्हणजे परत वर्गीय मांडणी जी मार्क्स आणि एंगल्स करतो आहे किंवा एंगल्सने जो कुटुंब संस्थेचा जाहीरनामा मांडला आणि तो जाहीरनामा मांडत असताना त्याने साम्यवादी व्यवस्था जी होती ती स्त्रीसत्ताक होती अशी मांडणी केली. आता ही जी मांडणी आहे ती फ्रेझरने केली, ब्रिफाने केली किंवा अशा अनेक संदर्भ आपल्याला मिळतात की मातृसत्ताकता आणि स्त्रीसत्ताकता ही जगभरामध्ये कशा स्वरूपामध्ये होती याची जी चर्चा आहे
ती वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर मग जर आपण स्त्री प्रतिमांची चर्चा करायला लागलो तर आजही त्या प्रतिमा आपल्याला कशा दिसत आहेत, तर त्या प्रतिमा आपल्याला 2 स्तरांवर दिसत आहेत. हे 2 स्तर कोणते आहेत, तर एक तर देवतेचा स्तर आहे आणि दुसरा म्हणजे ही काय बाई आहे का, म्हणजे हिला बाई कशासाठी म्हणायचं, हा जो सूर आहे, डाकीन आणि अशा अनेक ज्या उपाध्या ज्या स्त्रियांना दिल्या जातात, तर ह्या 2 स्तरांमध्ये स्त्रियांची जी विभागणी आहे ती आपल्याकडे केली गेली. आणि आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा झालं काय की आजही म्हणजे जेव्हा आपण स्त्री शक्तीचा विचार करतो आणि हा स्त्री शक्तीचा जो विचार आहे तो देवतेच्या प्रतिमेशी जोडला जातो, त्यावेळेस स्त्रियांचं जे माणूसपण आहे ते हिसकावून घेतलं जातं किंवा माणूसपणातून जे जगणं असतं ते जगणं नाकारलं जातं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज व्यवस्था काय करते की सातत्याने नकारात्मक अशा स्त्री प्रतिमांची जडणघडण करते. आणि जे आपल्याकडे सांगितलं गेलं म्हणजे ते ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, ते महात्मा गांधींनी सांगितलं की गुलामीची जाणीव करून द्या. पण आता स्त्रियांना ही जाणीव करून देणं खूप अवघड अशी गोष्ट आहे की अनेक शतकांचं जे झापड आपल्या डोळ्यावर लागलेलं असतं आणि त्याच्यातून म्हणजे आता पुरुषांसाठी इथे पुरुष आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रीवादाची चर्चा आहे ना, मग आपलं तिथे काय काम आहे, असा एक दृष्टिकोन जो आहे, असा दृष्टिकोन असतो. पण स्त्रीवादाची चर्चा अलीकडे मला सातत्याने असं वाटतं आहे की ती स्त्रियांसमोर करण्याची समजा गरजच आहे, पण ती पुरुषांसमोर अधिक करण्याची गरज आहे. आणि पुरुषांनी जर ह्या सगळ्या बाजू समजून घेतल्या तर मला असं वाटतं की आपला जो सातत्याने एक प्रयत्न असतो की समानता हे मूल्य आणि स्त्री आणि पुरुष समानता किंवा जेंडर इक्वॅलिटी ज्याला आता आपण पुढे जाऊन म्हणतो, तर हा जो सगळा भाग आहे हा पुरुषांची जी नेणीव आहे ती कशा पद्धतीने बदलते याच्यावर याचं जे यश आहे प्रत्यक्षातलं ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तर ही जी नकारात्मक जडणघडण आहे स्त्री प्रतिमांची, तर ही जडणघडण घडत असताना आता मुख्यतः याचं एंगल्स ज्या पद्धतीने म्हणतो आहे की याचं छोटं जे एकक आहे ते एकक अर्थात काय आहे तर कुटुंब व्यवस्था आहे. आणि ही जी कुटुंब व्यवस्था आहे ती अर्थातच पितृसत्ताक आहे. आता कुटुंब व्यवस्था पितृसत्ताक आहे, पण नातेसंबंध ज्या पद्धतीने बदलतात, आता परत नातेसंबंधांची जी जडणघडण आहे की स्त्रिया त्याच्यामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. आणि ही सगळी जी जडणघडण आहे ती अर्थातच कशी आहे तर ती पुरुषसत्ताक आहे. ती जी पुरुषी व्यवस्था आहे या पुरुषी व्यवस्थेने ती जडणघडण केलेली आहे. आणि खरं म्हणजे याचं आर्थिकतेशी खूप जवळचं नातं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ज्यावेळेस जातीच्या प्रश्नाचं विवेचन करतात, ते विवेचन करताना ते असं म्हणतात की सती जाण्याची जी प्रथा आहे ती कशी आणि काय निर्माण झाली, कशासाठी निर्माण झाली, त्याच्या मागची जी आर्थिक कारणं आहेत ती नेमकी कशी आणि काय आहेत. आणि ही जी म्हणजे जातीची उतरंड आणि श्रेणी व्यवस्था जी आहे तर त्याच्यामध्ये स्त्रियांचं स्थान या पद्धतीने जे निहित झालेलं आहे ते कशा स्वरूपात झालेलं आहे याची एक वेगळी जी चिकित्सा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या प्रश्नाची चिकित्सा करत असताना समजा केलेलीच आहे. पण मुख्यतः आपण आर्थिक दृष्टिकोनातूनही ही सगळी बाजू जर समजून घेतली तर वंशाला दिवा असावा. आता हे सगळं बोलून खूप गुळगुळीत झालेलं आहे, पण तरीही स्त्रीने जन्म दिला पाहिजे तो पुरुषलिंगी बाळाला दिला पाहिजे हा जो अट्टहास आहे हा अगदी तुम्ही वेदांमध्ये ही मांडणी येते. ती फक्त काय मनुस्मृतीत येते असं नव्हे, ती मनुस्मृतीपर्यंत येईपर्यंत एक नियमांचं जे स्वरूप मनुस्मृतीमध्ये तिला दिलं गेलं तर त्याच्या कितीतरी वर्ष आधी ह्या पद्धतीची जी मांडणी आहे
ती सातत्याने आपल्याकडे झालेली दिसते. अगदी अथर्व वेदामध्ये सुद्धा स्त्री कशी असावी, तिने घराच्या चौकटीत कसं राहायला पाहिजे, म्हणजे आज आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जी धर्मांधता आपल्याला दिसते आहे त्याची पाळंमुळं जी आहेत ती वेदांमध्ये दिसतात आपल्याला. आणि अथर्व वेदामध्ये असं स्पष्ट म्हटलं गेलेलं आहे की स्त्री कुठे शोभून दिसते, तर स्त्री ही घराच्या चौकटीत शोभून दिसते. आणि गाय कुठे शोभून दिसते, तर गाय ही गोठ्यामध्ये शोभून दिसते. आता ह्या पद्धतीने जी सगळी विचारांची जडणघडण झाली किंवा जी नेणीव आपली ठरली किंवा निनिवेमध्ये ज्या प्रतिमा आल्या त्या सातत्याने अशा आल्या की आदर्श स्त्री कोणती, आदर्श स्त्री तीच जी घराच्या चौकटीमध्ये व्यवस्थित राहते आणि जी घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडत नाही. नुसतं घरच नव्हे, तिचं स्थान हे माणसाघरामध्ये सुद्धा नसतं. म्हणून एखादी आधुनिक युरोपियन सिद्धांतन करणारी स्त्री ज्यावेळेस लिहिते त्यावेळेस तिला हे म्हणावं लागतं की मला किमान माझ्या घरामध्ये एक कोपरा हवा आहे, मला किमान अशी एक जागा हवी आहे की जिथे मी निवांतपणे बसू शकेल, लिहू शकेल. म्हणजे लिहिणं हा सुद्धा अजून पुढचा टप्पा आहे, पण माझ्याच घरामध्ये निवांत बसण्यासाठी मला किमान एक कोपरा असला पाहिजे. आता ही जी मांडणी येते ती कशातून येते? स्त्रीचं स्थान हे माजघरामध्ये निहित झालेलं आहे. आणि आजही आपण बारकाईने विचार केला की आज बरोबर असं म्हटलं जातं की आता स्त्रीवादाची काय गरज आहे, सगळी स्त्री पुरुष समानता तर आपल्याकडे निर्माण झालेलीच आहे. पण हे चित्र असं नाही. म्हणजे जेव्हा स्त्रिया बोलायला लागतात, आता कुटुंब व्यवस्थेवर बोलल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न संपणार नाहीत. आणि ज्यावेळेस कुटुंब व्यवस्थेवर आपण बोलतो त्यावेळेस मग स्त्रीवादी स्त्रिया या कुटुंब मोडायला निघालेल्या आहेत. असा एक साधा सरळ आरोप जो आहे तो फक्त ज्यांना काही कळत नाही असेच पुरुष करतात असं नव्हे. जे विचारी पुरुष स्वतःला म्हणवतात असे जे पुरुष आहेत ते सुद्धा हा स्त्रीवादावर आक्षेप घेतात की स्त्रीवादी स्त्रिया किंवा कुटुंब व्यवस्थेवर मोकळेपणाने बोलणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तर या कुटुंब मोडायला निघालेल्या आहेत. आता स्त्री ही माणूस आहे आणि ह्या माणूसपणाच्या विचारातून जर ती जगायला वागायला लागली, म्हणजे मला स्त्रीवाद कळतो आहे आणि मी ठरवलं आहे की नाही मला समानतेचा जो मुद्दा आहे तो मला माझ्या आयुष्यात आणायचा आहे. स्त्रीवादाची जी सुरुवात आहे ती स्वतःपासून होते आणि हा जो झगडा आहे, हा जो संघर्ष आहे तो करणं खरंच सोपं नाही आहे. ते खूप कठीण काम आहे. कारण इतर जे संघर्ष आहेत, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या चळवळी झाल्या. समजा मार्क्सवादाची चळवळ आहे, झगडा हा 2 वर्गांमध्ये आहे. दोन्ही वर्ग हे वेगवेगळ्या स्थानावर आहेत. म्हणजे मालक हा कुठेतरी त्याच्या महालात असेल, मजूर हा त्याच्या झोपडीत आहे. 2 वेगळ्या स्थानांवर राहून ते एकमेकाशी संघर्ष करतायत आणि हा संघर्ष करणं तसं सोपं नसतं तेही, पण किमान तो संघर्ष समोर समोर करता तरी येतो. म्हणजे सवर्ण आणि दलित हा जो संघर्ष आपल्याकडे झाला तो खूप कठीण होता, अवघड होता. पण 2 वेगळ्या वर्गांमध्ये झालेला तो संघर्ष आहे. इथे ज्यावेळेस तुम्ही स्वतःला स्त्रीवादी म्हणवता त्यावेळेस तुमचा पहिला जो संघर्ष आहे तो तुमच्या कुटुंबापासून सुरू होतो. पहिला संघर्ष आपल्याला आपल्या पित्याशी करावा लागतो की जो पिता मुलगी म्हणून मला असमान समजत असेल किंवा आपली स्वतःची आई. परत स्त्रियांचे नातेसंबंध आणि ह्या नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला संघर्ष. म्हणजे सर इथे बसलेले आहेत, मॅडम आहेत आणि पूर्ण मराठी साहित्य जरी आपण वाचून काढलं तरी असे खूप कमी लेखक आपल्याला सापडतील की त्यांनी आईचं उदात्तीकरण केलेलं नाही आहे. म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतपत लेखक जे आहेत ते आईचं माणूस पण मान्य करतात. बाकी सगळ्या लेखकांनी एक जात आई म्हणजे देवीच ह्या पद्धतीची जी मांडणी आहे त्या संपूर्ण साहित्यामध्ये हीच मांडणी आलेली आहे. कारण हे आपल्या नेणिवेमध्ये आहे की आपण आईला विशिष्ट प्रतिमेमध्ये बांधतो किंवा आपण त्याच प्रतिमेमध्ये तिला बघतो. पण ज्यावेळेस एखाद्या मुलीने स्त्रीवाद अंगीकारला आणि तिची आई जर तिला असं म्हणत असेल की तू 7 नंतर म्हणजे 7च्या आत घरामध्ये आपण जे म्हणतो, अर्थात याचा अर्थ असा नाही की काम नसताना 7 नंतर तुम्ही बाहेर फिरा, पण कामाच्या निमित्ताने जर समजा मुलगी उशिरा येत असेल तर ते आईला आवडत नाही. म्हणजे पहिला विरोध बापापेक्षा आधी आईच करते. आणि मग इथे ही जी आई आहे ती तुम्हाला का आदर्श वाटते? तर आता हा संघर्ष घरात होतो.
म्हणजे आता भाऊ आहे आपला, तर त्या भावाला नेहमी असं वाटतं की जे मनूने सांगून ठेवलं ते संविधानाच्या स्वीकारानंतर इतक्या वर्षानंतर सुद्धा ते आपल्या निनिवेमध्ये इतकं घट्ट आहे की आपली बहीण जी आहे तिला सांभाळण्याचं परम कर्तव्य आपल्यालाच करायचं आहे. म्हणून मग ती कसे कपडे घालते, ती कुठे जाते, काय खाते पिते, कुणासोबत फिरते, हे सगळं कुणाला करायचं असतं, ते भावाला करायचं असतं. आता ह्या नातेसंबंधांच्या चौकटीमध्ये जर हे असं घडत असेल तर ज्या मुलीला स्वतःच्या सत्वाची जाणीव झाली आणि तिला असं वाटतं आहे की मी माणूस आहे आणि माणूसपणाची लढाई मला लढायची आहे, तिला पहिला जो संघर्ष करावा लागतो तो घरात करावा लागतो. आणि म्हणून मग अमृता प्रीतम असं म्हणतात की स्त्री ही काय आहे, स्त्री ही भिजलेल्या कणकेच्या गोळ्यासारखी आहे. ती जर घरात राहिली तर तिला उंदीर कुरतडतात आणि ती जर बाहेर गेली तर घुशी तिचे लचके तोडतात. आता हे जे आहे म्हणजे कुटुंबामध्ये परत स्त्री सुरक्षित आहे का, म्हणजे असतात म्हणजे 50-60% स्त्रिया असं म्हणतील की नाही आम्ही कुटुंब संस्थेच्या चौकटीमध्ये सुरक्षित आहोत, पण 30-40% स्त्रियांचा हा अनुभव नाही. म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून बलात्कारापर्यंतच्या अनेक ज्या केसेस आहेत त्याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर स्त्रियांची असं वागणारे जे पुरुष आहेत ते अगदी 90% परिचयातले पुरुष असतात. त्याच्यामुळे आता सुरक्षिततेचा परत जो प्रश्न आहे तो कसा आणि काय सोडवायचा. आता आपण कुटुंब व्यवस्थेवर चर्चा केल्याशिवाय स्त्रीवाद पुढे जात नाही. मुख्यतः स्त्रियांच्या लैंगिकतेवर चर्चा केल्याशिवाय स्त्रीवाद पुढे जात नाही. म्हणजे ही सगळी व्यवस्था साबूत ठेवण्यासाठी हत्यार जे वापरलं गेलं ते लैंगिकतेचं वापरलं गेलं. त्याच्यातून यौनी सुचितेची जी संकल्पना आहे ती मांडली गेली आणि ती मांडत असताना म्हणजे परत जातीचं जे गणित जे उमेश बगाडे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे की त्या प्रत्येक जातीने शुद्धतेची जी कल्पना स्वीकारली त्या कल्पनेमध्ये आमच्या जातीच्या स्त्रिया ह्या म्हणजे आंतरजातीय विवाहाला विरोध करणं किंवा मग त्याच्यातून ज्या ऑनर किलिंगच्या इतर केसेस घडतात तो चर्चेचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे आपण 8 दिवसाची व्याख्यानमाला जरी याच्यावर लावली ना तरी हे सगळे प्रश्न जे आहेत ते संपणारे प्रश्न नाहीत. तर मुळामध्ये कुटुंब व्यवस्था आणि स्त्रियांची लैंगिकता ह्या 2 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर स्त्रियांना लैंगिकदृष्ट्या बंधनांमध्ये जखडणं आणि त्याच्यातून स्त्रियांच्या शुद्धीकरणाची जी कल्पना लादली गेली त्याच्यातून मग फक्त भाऊच सांगत नाही पण इथल्या व्यवस्थेने, इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने, इथल्या जाती व्यवस्थेने आमच्या जातीतल्या स्त्रिया, आमच्या धर्मातल्या स्त्रिया, आमच्या स्त्रिया त्यांनी काय खावं, काय प्यावं, कसे कपडे घालावेत, कसं लाजावं, कसं त्यांनी मुरडलं पाहिजे, त्यांनी कानात काय घातलं पाहिजे, नाकात काय घातलं पाहिजे, टिकली लावल्यावर ती स्त्री म्हणजे तिचा नवरा जिवंत आहे, गळ्यात मंगळसूत्र घातलंच पाहिजे कारण ते सौभाग्याचं लेणं आहे. आणि मग इथून सगळा हा जो विचार आहे तो पती हाच देव आहे. आता हा जो सगळा प्रकार आहे तर याची चर्चा केल्याशिवाय मूलभूत स्त्रीवाद पुढे जात नाही हे लक्षात घ्या की स्त्रियांना कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून सोडवणं हे स्त्रीवादाचं एक मुख्य असं काम आहे. म्हणजे आता अर्थातच आपल्याकडे जो प्रस्थापित स्त्रीवाद आला त्या स्त्रीवादाने याच्यावर बरंच काम केलेलं आहे. म्हणजे अगदी कायद्याच्या पातळीवर काय काय झालं पाहिजे याची ही जी वेगळी चिकित्सा आहे ती याच्यामध्ये झालेली आहे. तर आता कुटुंबाच्या चौकटीतून जर स्त्रियांना सोडवायचं असेल तर समाजव्यवस्थेमध्ये त्यांचं असं एक स्थान निर्माण झालं पाहिजे ना की ज्या स्थानावर त्यांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने ज्योतिराव फुले आपल्याला काय करतात की ते गुलामगिरीसारखा ग्रंथ लिहितात आणि गुलामगिरीसारखा ग्रंथ लिहिल्यानंतर ते व्यवस्थेचे वाभाडे काढतात, ते इतिहासाचं विश्लेषण करतात आणि ती मांडणी केल्यानंतर म्हणजे ही जी व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त झाली पाहिजे, ती संपली पाहिजे असा ते विचार देतात. पण तो विचार दिल्यानंतर ते सत्यधर्म सांगतात आणि मग सत्यधर्म सांगितल्यानंतर म्हणजे कोणतीही गोष्ट उद्ध्वस्त जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला नवं काहीतरी देता आलं पाहिजे. आणि म्हणून स्त्रीवादाचा जो प्रवास आहे तो इथे जरा अवघड होतो की जर कुटुंब व्यवस्थेला आपण प्रश्न विचारले
किंवा स्त्रियांना त्रासात ठेवणारी, गुलाम बनवणारी खरी जी व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था आहे. आणि विवाह संस्था नावाची जी गोष्ट आहे ती याच्यामध्ये महत्त्वाची जी भूमिका आहे ती भूमिका निभावत असते. आता कुटुंब नाकारलं, विवाह नाकारला म्हणजे नाकारा असं मी तुम्हाला म्हणत नाही बरं का, नाहीतर तुम्ही परत म्हणायच्या की मॅडम आले आणि असं काहीतरी सांगत होतं, पण ते नाकारा पण विचारपूर्वक नाकारा. तर आता हे जे आहे की ह्या गोष्टी जर आपण नाकारल्या तर आपल्याला पुढे जी समाज व्यवस्था आहे म्हणजे स्त्रीवाद्यांसमोरचं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आणि भारतीय स्त्रियांच्या संदर्भातली चर्चा करत असताना हे आव्हान प्रचंड गुंतागुंतीचं आहे. म्हणजे अगदी तुम्ही आपल्याकडे ज्या लेखिका लिहित आहेत, गौरी देशपांडेंसारखी एक अत्यंत संवेदनशील लेखिका, की खरं म्हणजे अशा पद्धतीचा संघर्ष गौरी देशपांडेंना करावा लागला नाही. हे स्वातंत्र्य जे होतं ते त्यांच्या घरातच होतं आजोबांपासून, आणि ते काही प्रमाणात त्यांच्यापर्यंत आलेलं होतं. तरीही म्हणजे गौरीला असं आयुष्यभर वाटलं नाही की मी स्वतंत्र आहे. आणि तिचा जो झगडा होता म्हणजे समीक्षकांनी ज्या पद्धतीने त्यांना फोडून काढलं, आणि आपले मराठीतले बहुतेक तुमच्या विदर्भातलेच समीक्षक असं म्हटले की त्या गौरीला नेमकं काय कमी पडतं तेच कळत नाही. तिच्या ज्या नायिका आहेत त्या पटापट पुरुषांना भेटतात, पुरुषांच्या गळ्यात पडतात, त्या चुंबनं घेतात तरी त्या असमाधानीच. अशा पद्धतीचा एक अत्यंत वाईट असा शेरा पुरुष समीक्षकांनी त्या कादंबऱ्यांविषयी दिलेला आहे. आता हा भाग सोडून जर आपण त्या कादंबऱ्यांची खरी चिकित्सा करायला लागलो तर तिने अगदी एक एक पान गळावायपासूनची सुरुवात केली आणि ती गोपपर्यंत आली. तर हा मूलभूत संघर्ष होता. तिला एक आयडियल पुरुष पाहिजे होता, आणि त्या आयडियल पुरुषाच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या तिला स्पष्ट होत्या की मला अशा पद्धतीचा पुरुष हवा आहे. आणि अगदी गोपपर्यंत असं आढळत नाही की गौरीला तो पुरुष मिळाला, तिला तो पुरुष मिळाला नाही. आता परत हे जर आपण गौरीच्या आयुष्यात पडताळून बघितलं, मला असं वाटतं की कादंबऱ्यांमध्ये गौरी देशपांडे हेच मांडत होत्या जे त्या जगल्या. आणि आता असा पुरुषाचा जो शोध आहे तो पूर्ण करता आला नाही. आणि विवाह संस्थेला पर्याय काय द्यायचा हा जो प्रश्न आहे तो गौरी देशपांडेंनी त्या कादंबऱ्यांमधून अधोरेखित केला. आता याचं जे उत्तर आहे ते कुठलंही असं म्हणजे सिद्धांतन करून ते उत्तर तुम्हाला देता येणार नाही की बघा आता हे कुटुंब व्यवस्था आपल्याला संपवायची आहे, म्हणजे आता ही जी सगळी विवाह संस्था आहे ती ह्या पद्धतीने आपल्याला विशिष्ट याच्यात डांबते आहे, हे आपल्याला संपवायचं आहे. आणि याच्यासाठी याची जी उत्तरं आहेत ती आपण आपली शोधायची आहेत. आणि ही उत्तरं शोधण्याची जी एक प्रक्रिया आहे ती कुठून सुरू होते की ती स्त्री प्रतिमांचं जे विश्लेषण आहे किंवा जी जडणघडण आहे ती कशा पद्धतीने झाली हे जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला नक्कीच हा प्रश्न पडतो की म्हणजे अस्तित्वाचे प्रश्न असंख्य लोकांना असंख्य पद्धतीने पडले. म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न हा युरोपियन अभ्यासकांना वेगळ्या पद्धतीने पडला, तो भारतीय अभ्यासकांना वेगळ्या पद्धतीने पडला. अगदी अध्यात्माच्या पातळीवर मानवी अस्तित्वाची चर्चा करणारी जी एक थेरी आहे तीही आपल्याकडे मांडली गेली. पण एक स्त्री म्हणून माझ्या अस्तित्वाचा प्रश्न मला पडणं आणि त्याच्यातून मग मी प्रामाणिकपणे ते उत्तरं शोधणं ही प्रक्रिया जेव्हा इथे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत होईल, जेव्हा ती स्त्री स्वतः तिच्या स्थानाविषयी चर्चा करेल की माझं जे समाज व्यवस्थेतलं स्थान आहे ते धर्माने काय ठरवून दिलं, ते वर्णाने कसं ठरवून दिलं, ते माझ्या जातीने कसं ठरवून दिलं, मी ज्या वर्गीय स्तरावर आज जगते आहे तर ह्या वर्गीय स्तराने हे स्थान कसं निहित केलं याची चिकित्सा ज्या वेळेस स्त्रिया करायला लागतील मला असं वाटतं की त्यावेळेस त्यांना हनुमान चालीसा म्हणावं असं वाटणार नाही. म्हणजे मला त्याला असं गमतीत वाटलं की म्हटलं एक स्त्रीवादावर विद्यापीठात व्याख्यान द्यायचं आहे आणि परत नंतर एक जाती अंगाने स्त्रीवादाची मांडणी झालेल्या पुस्तकावर बोलायचं आहे आणि म्हटलं याच्यासाठी आपण अमरावतीत जात आहोत. पण म्हटलं अमरावतीकरांच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्या मुंबईत आहेत आणि त्यांना हनुमान चालीसा म्हणायचं आहे. तर मला असं वाटतं हे परत ते दोन स्तर आहेत की आपल्याला नेमकं काय करायचं आहे.
तर याची चिकित्सा जोपर्यंत प्रत्येक मुलगी प्रत्येक स्त्री करत नाही याची उत्तरं एकाच एक नसतील. म्हणजे कदाचित माझ्यासाठी जे उत्तर योग्य असेल ते यांच्यासाठी नसेल, यांच्यासाठी जे योग्य उत्तर असेल ते यांच्यासाठी नसेल. आणि म्हणून मग स्त्री प्रतिमांचं विश्लेषण करणं हा एक मुद्दा आहे. त्याच्याच जोडीला पुरुषांची जी जडणघडण झाली म्हणजे स्त्रीवादावरचा सगळ्यात मोठा आक्षेप जो मी आत्ता सांगितला की ह्या स्त्रिया कुटुंब फोडायला निघालेल्या आहेत, यांना विवाह संस्था मोडकळीस काढायची आहेत. आणि मग याचं रूपांतर शेवटी कशात होतं की ह्या स्त्रिया स्वैराचारी आहेत की यांना स्वैराचार करायचा आहे. आता कोणतंही सिद्धांत स्त्रीवादी सिद्धांत जे म्हणजे तुमच्या विद्यापीठाच्या स्त्री केंद्राच्या संचालक इथे बसलेले आहेत, याचा अर्थ तुमच्या विद्यापीठामध्ये स्त्रीवादाचं जे सिद्धांकन आहे ते शिकवलं जातं आहे. आता महाराष्ट्रातले फक्त 1-2 विद्यापीठं जर सोडून दिले तर सगळ्याच विद्यापीठांमध्ये स्त्री अभ्यास केंद्रांची निर्मिती झालेली आहे. आणि पुणे विद्यापीठाचं जे काम आहे ते सुरुवातीला विद्युत भागवत यांनी केलं आणि एक खंत त्यांनी नंतरच्या काळामध्ये व्यक्त केली होती की म्हणजे स्त्री अभ्यास केंद्र म्हणजे मॅडमचा अनुभव काय आहे मला माहीत नाही, पण विद्युत भागवतांचा हा अनुभव होता. त्या असं म्हटलं की स्त्री अभ्यास केंद्र नावाची जी गोष्ट आहे ती काहीतरी वेगळं स्त्रियांचं काहीतरी चाललेलं असतं तिकडे, अशा स्वरूपामध्ये तो सगळा अभ्यास चाललेला आहे की काय, म्हणजे ही खंत भागवतांनी व्यक्त केली. तर मला असं वाटतं की हे जे आत्ताचं जे वातावरण आहे ते तर अधिक आव्हानात्मक आहे. आणि अशा आव्हानात्मक वातावरणामध्ये स्त्री प्रश्नांची वेगळी चिकित्सा करणं ती स्वतः स्त्रियांनी करणं आणि इथे जी स्त्री अभ्यास केंद्र आहेत त्यांची जबाबदारी खूप वाढलेली आहे. आणि आता ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपल्याकडे ह्या पद्धतीने मांडणी झालेली आहे. म्हणजे अगदी कॉम्रेड शरद पाटील असतील, गेल आंबेट असतील किंवा अगदी आह साळुंखे असतील की यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून स्त्रियांची जी जडणघडण आहे ती नेमकी कशी झाली, स्त्री प्रतिमा कशा घडत गेल्या, म्हणजे जर स्त्री सत्ताक आणि पुरुष सत्ताक व्यवस्था या देशामध्ये होती तर त्या व्यवस्थेचं स्वरूप कसं होतं आणि गणराज्याची जी संकल्पना होती ती कशी होती आणि परत आर्य आणि अनार्य यांच्याविषयी जी मांडणी आपल्याकडे केली जाते. तर ह्या मांडणीमध्ये म्हणजे आता हा पुरातत्वशास्त्राचा परत विषय झाला, पण तरीही जो अभ्यास आजपर्यंत झालेला आहे त्याच्यातून विचारधारांचा जो संकर आहे तो त्या काळामध्ये नेमका कसा झाला किंवा वेगवेगळ्या टोळ्या जेव्हा आक्रमण करत होत्या तेव्हा नेमकं काय झालं आणि मग इथली गणसत्ताक जी व्यवस्था आहे जी स्त्रीसत्ताक व्यवस्था होती ती कशी उद्ध्वस्त केली गेली आणि मग आर्यांची जी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे ती कशी इथे पसरली, ती पसरत असताना परत त्याच्यात काय झालं म्हणजे त्याच्यातून वर्णाची निर्मिती कशी झाली, जातींची निर्मिती कशी झाली आणि याचा मुख्य जो धागा आहे तो स्त्रिया आहेत. म्हणजे कोणतीही व्यवस्था जेव्हा धार्मिक दृष्टिकोनातून काही लादायचा प्रयत्न करते तर हे लादत असताना पहिलं जे लक्ष असतं त्या स्त्रिया असतात. म्हणजे तुम्ही अगदी अलीकडच्या दंगलीचा इतिहास बघा, अगदी गुजरात दंगल असेल, मुंबईतल्या वेगवेगळ्या दंगली असतील, भारताच्या कुठल्याही भागामध्ये झालेल्या दंगली असतील, तिथे स्त्रिया वापरल्या गेल्या. म्हणजे आपण परत स्त्रीवादामध्ये ज्या भगिनी भावाची संकल्पना मांडतो म्हणजे अगदी काल परवा जे दिल्लीमध्ये घडलं त्या मशिदीसमोर परत हे वाचण्यासाठी त्याच्यातून जे काय घडलं आणि त्या मुस्लिम स्त्रिया ज्या पद्धतीने बोलत होत्या तर आता हे सगळं जर म्हणजे त्या सकारात्मक बोलत होत्या, त्या म्हणत होत्या की असं काही दंगल घडवावी किंवा असं काही आमच्या कुणाच्याही डोक्यात नव्हतं. पण 3दा जेव्हा मशिदीसमोरून मिरवणूक नेली तर त्यांचा मुद्दा असा होता की 3दा मिरवणूक कशासाठी नेली, ठीक आहे 1दा नेली 2दा नेली मग परत संध्याकाळी 3ऱ्यांदा मिरवणूक इथे कशासाठी आली, इतका मूलभूत प्रश्न त्या स्त्रिया विचारत होत्या. मला असं वाटतं की हे जे काम आहे ना ते पुढच्या टप्प्यामध्ये स्त्रियांनाच करावं लागणार आहे. कारण धर्मांध व्यवस्थेला जेव्हा आपली पकड घट्ट करायची असते तर तेव्हा पहिल्या लक्ष जे असतात त्या लक्ष स्त्रिया असतात आणि स्त्रियांवरच्या बंधनांची पकड जेवढी घट्ट करता येईल तेवढं हे सगळं राजकारण जे आहे ते करणं म्हणजे सत्तेचं राजकारण. आता सत्तेच्या राजकारणामध्ये परत राजकारण कोणतं असतं तर आर्थिक राजकारण असतं आणि हे सगळं जेव्हा स्त्रिया याचा विचार करायला लागतील
विश्लेषण करायला लागतील तेव्हा आपल्या गुलामगिरीची जी खरी जाणीव आहे ती स्त्रियांना होऊ शकेल. तर ह्या पद्धतीची मांडणी जी आपल्याकडे झालेली आहे ती मांडणी आपण समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात म्हणून मी हे सगळं सांगते आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे स्त्रियांच्या बंधनांची जी पकड आहे ती विशिष्ट काळामध्ये कशा पद्धतीने घट्ट करण्यात आली. आणि आता विद्रोही आवाज जो आहे तो खरं म्हणजे प्रत्येक काळामध्ये असतोच, तो नसतो असं नाही. पण इथे म्हणजे इतिहास परत जो लिहिला गेला, आता स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याकडे नीटशी अजून सुरूसुद्धा झालेली नाही. की स्त्रीवादी दृष्टिकोनातून इतिहास लेखन जे आहे त्याचा जर आपण विचार करायला लागलो तर हा संपूर्ण इतिहास जो आहे तो इतिहास उलटपालट होणार आहे. किंवा हा इतिहास जो लिहिला गेला तो किती एकसाची लिहिला गेला हे सहज आपल्या लक्षामध्ये येतं. आणि इथे काय होतं परत की आपण जेव्हा मुक्तीचा विचार करतो आणि परत समाजव्यवस्थेमध्ये जो सगळ्यात साधा सोपा गैरसमज की मुक्ती म्हणजे स्वैराचार, तर मुक्ती ही व्यक्तीला कधीच स्वैराचारी बनवत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणतीही मानवमुक्ती जी असते ती माणसाला अधिक जबाबदार बनवते. आणि स्त्रिया जेव्हा मुक्तीचा विचार करतात तर त्यांना अधिक जबाबदार असावं लागतं किंवा व्हावं लागतं. आता परत याच्यात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की जो मधल्या काळात सुद्धा झाला. म्हणजे मी आनंदीबाई जोशींचं उदाहरण तुम्हाला दिलं की गोपाळरावांना आनंदीबाईंना शिकवायचं होतं, पण हे शिकवत असताना सातत्याने त्यांच्या मनामध्ये द्वंद्व होतं. त्यांना असं वाटत होतं की अरे बायको शिकली तर हातातून सुटेल, किंवा बायकोला परदेशात पाठवायचं पण होतं डॉक्टर होण्यासाठी, पण ही परदेशात गेली तर ही मद्य पिऊ शकते का, ही पाव खाऊ शकते का, हे जे द्वंद्व त्यांच्या मनामध्ये चाललं होतं. आणि त्याच्यातून जे अत्याचार परत त्यांनी आनंदीबाई जोशींवर केले हे जर आपण नीट समजून घेतलं तर मला असं वाटतं की इथे पण ते घडतं. म्हणजे मुक्ती पाहिजे आहे आणि इतकं साचले पण आहे, इतकं दबले पण आहे. म्हणजे परत मार्क्स ज्या पद्धतीने वर्गीय मांडणी करतो आहे त्याच्यामध्ये एंगल्स काही प्रमाणामध्ये ती मांडणी करताना आपल्याला दिसतो आहे की म्हणजे स्त्रियांच्या श्रमाचं जे अवमूल्यन झालेलं आहे की गृहिणी म्हणून जी स्त्री पूर्ण घर सांभाळते किंवा घरात काम करते तिला आजही आपल्याकडे हेच ऐकवलं जातं, दिवसभर घरात असते, तुला काही कामच नसतं, तू काय करते. तर म्हणजे तिच्या श्रमाचं जे अवमूल्यन झालं तर ह्या अवमूल्यनाची जी खरी किंमत आहे ती खरं म्हणजे मार्क्सला पण कळली नाही. आणि ती भारताच्या बाबतीत कळणं तर एवढं अवघड होतं की इथे फक्त घरातलंच श्रम नव्हतं. म्हणजे इथे वेगवेगळ्या जातीय स्तरावर जगणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, त्या आजही करतात, त्या शेतीत काम करतात, त्या मजुरी करतात, म्हणजे विटा वाहणाऱ्या स्त्रिया, ऊसतोड करणाऱ्या स्त्रिया, की ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर स्त्रिया श्रम करतात तर त्यांच्या श्रमाचा मोबदला हा परत पुरुषापेक्षा कमी असतो. आणि आता हे जे अंतर आहे म्हणजे स्त्रियांच्या श्रमाचं अवमूल्यन करणं आणि तिला मानसिकदृष्ट्या सातत्याने तिचं खच्चीकरण कसं होईल आणि तिचं व्यक्तिमत्व कसं एक पुरुषांच्या ताब्यात राहील, ही जी रचना आहे ही रचना खूप जाणीवपूर्वक केली गेलेली आहे हे लक्षात घ्या. आणि हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर मग आपण कोणत्या वातावरणात कशा पद्धतीने जगत आहोत याची जी चिकित्सा आहे ती आपल्याला नीटशी करता येऊ शकते. खूप बोलण्यासारखं आहे. मी काही ढोबळ जे मुद्दे आहेत ते तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्याची चर्चा आपल्याला नक्कीच करता येईल. मॅडम, तुम्ही मगाशी म्हणाला की स्त्री घरातच घडवली जाते, खरं तर तिला पाहुणी लहान किचनमध्ये स्वतः घरात तिच्या वस्तू आहेत तिला खूप लहान असताना दिल्या जातात आणि मुलाला शंभर वगैरे गोळा असा दिला जातो. तर ही जी जडणघडण होते कुटुंबात त्याची प्रक्रिया अजून पुढे पुढे कशी वाढत जाते की मोठी होईल तशी तिच्या मनात उतरत जाते की मी बाई आहे, याचं काय सांगा? नाही, तिच्या मनात रुतत जाण्यापेक्षा म्हणजे आता आपल्याकडे आता सिमोन द बोवा याच्याविषयी म्हणतेच आहे की कोणती बाई ही बाई म्हणून जन्माला येत नाही, तर व्यवस्था तिला बाई म्हणून घडवत असते. आता घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे आता मुलासाठी वेगळ्या पद्धतीची वागणूक असते, मुलीसाठी वेगळ्या पद्धतीची वागणूक असते. आणि आजही आपल्या कुटुंबांमध्ये आता काही कुटुंबांमध्ये ही जी परिस्थिती आहे ती काही प्रमाणामध्ये बदललेली आहे. पण मुख्यतः मुलीची जी जडणघडण आहे म्हणजे आता चीनमध्ये बहुतेक मुलीचे पाय लहान राहावेत म्हणून तिला विशिष्ट पद्धतीचे बूट घातले जातात.
आता म्हणजे स्त्रीविषयक सौंदर्याच्या ज्या कल्पना आहेत, परत आम्ही सगळे भाषेचे प्राध्यापक आहोत, आम्ही सौंदर्यशास्त्राचा विचार करतो, तर आता परत म्हणजे स्त्री सौंदर्याच्या ज्या तथाकथित कल्पना आपल्याकडे आहेत तिथपर्यंत हा सगळा विचार जातो. पण मुख्यतः तुझा प्रश्न हा कुटुंब व्यवस्था आणि नंतर समाज व्यवस्था ह्या अनुषंगाने आहे. तर आता कुटुंब व्यवस्थेमध्ये मुलगी म्हणून तिची जडणघडण होते, पण आता होतं काय शेवटी की विशिष्ट वयामध्ये मुलगी आली तर तिचं लग्न करून दिलं जातं आणि लग्न केल्यानंतर म्हणजे त्या बाईची जी अवस्था आहे, म्हणजे याच्यावर खूप लिहिलं गेलं लोकसाहित्यात, याच्यावर बरंच साहित्य आहे, म्हणजे ज्याला आपण धोबिका पुत्र घरकाना घाटका असं म्हणतो. तसं तिचं होतं की माहेरचं घर हे आपलं घर नाही आहे, तिथे उपऱ्यासारखी वागणूक मिळाली. म्हणजे लक्ष्मण मानेंनी वगैरे उपरा लिहिलं, पण बायका हे इतकं उपऱ्याचं आयुष्य जगत असतात, म्हणजे ती कोणतीही बाई असेल ती उपरीच असते. तर तिला विशिष्ट वयात ती आली. म्हणजे आजही आपण जर बारकाईने फक्त राजस्थान वगैरे सोडून द्या, आपण महाराष्ट्राचा विचार करूयात की महाराष्ट्रामध्ये मुलींच्या लग्नाचं जे वय आहे ते काय आहे. जर सरासरी आपण बघायला लागलो तर खूप वाईट परिस्थिती आहे. आजही तुम्हाला खेड्यापाड्यांमध्ये असे असंख्य कुटुंब दिसतील की ज्या कुटुंबामध्ये 16व्या 17व्या वर्षी सर्रासपणे मुलीचं लग्न लावलं जातं आणि मग याच्यातून इतकी म्हणजे 16व्या 17व्या वर्षापर्यंत तिला ह्या पद्धतीने वाढवायचं की तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे आणि मग कुणीतरी मुलगा शोधायचा, तिच्या गळ्यात बांधायचा, लग्न लावून द्यायचं आणि त्याच्यानंतर तिच्यावर परत सक्ती करायची की म्हणजे परत ते जे म्हटलं जातं की मुलगी नांदती बरी की मरती बरी असं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात. काही ठिकाणी की तुझ्या घरी तू गेलेली आहेस तर त्या घरातून तुझी अर्थीच बाहेर आली पाहिजे, मुलगी घरी परत येता कामा नये. म्हणजे आपल्याकडे परत ज्या म्हणजे हुंडाबळीच्या केसेस वगैरे ठीक आहे, पण असंख्य स्त्री आत्महत्या करतात किंवा मानसिकदृष्ट्या जे स्त्रियांमध्ये खचले पण असतं त्याचा तर कधी आपण विचारच करत नाहीत. आणि खरं म्हणजे याच्यामध्ये हे मात्र आपल्याला मान्य करावं लागतं की स्त्री संवेदन नावाचा वेगळा भाग आहे, स्त्रियांचं शरीर वेगळं आहे. म्हणजे मार्गारेट मीड ज्या पद्धतीने म्हणतात की हा जो नैसर्गिक भेद आहे हा भेद आपल्याला मान्य करावा लागतो, पण हा भेद काहीतरी एक नैसर्गिक पद्धतीने पुढे रेटण्याचा जो कृत्रिम प्रयत्न झाला त्याची व्यवस्थित चिकित्सा आपल्याला याच्यात करावी लागते. आणि मग अशा पद्धतीने मुलीचं जे आयुष्य आहे म्हणजे अगदी म्हणू सांगतो आहे ना त्याच पद्धतीने ते पुढे जातं. भारतामध्ये त्याच पद्धतीने मुलींची जडणघडण होते, तसंच त्यांना वागणूक दिली जाते. आणि ही जी जडणघडण आहे याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आज आपल्याला फरक दिसत असला तरी मला असं वाटत नाही की जर आपण सरासरी बघितली की याच्यात मोठा फरक आहे. आणि अगदी खाण्यापिण्याच्या जरी आपण बाबी बघितल्या तर स्त्रियांचं खाणंपिणं हे दुय्यम असतं. म्हणजे अनेक स्त्रिया ह्या रक्तक्षयाने आजारी असणं हा काय हे नाही आहे, म्हणजे स्त्रियांकडे ते काय त्या मुळातच तशा आहेत असं परत त्याचं समर्थन करणारी माणसंसुद्धा आपल्यामध्ये आहेत. पण आहारामध्ये भेदभाव करणं हे सुद्धा कुटुंबाच्या पातळीवर आपल्याकडे घडत जातं. आणि हे आयुष्यभरचं जे एक असं काय म्हणूया त्याला ही जी दुय्यम वागणूक आहे त्या दुय्यम वागणुकीतून त्या स्त्रियांची सुटका होत नाही. आता परत दुसरा पण एक मुद्दा आहे की हे सगळंच वातावरण इतकं नकारात्मक आहे असंही चित्र नाही. इथे संघर्ष करणाऱ्या खूप स्त्रिया आहेत आणि त्या स्त्रिया म्हणजे कुटुंब संस्थेला वेळोवेळी आव्हान देणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्याही आपल्याला दिसतात. आणि खरं म्हणजे मातृसत्ताक व्यवस्थेविषयी कॉम्रेड शरद पाटील जी मांडणी करतात ना ती मांडणी अभ्यासक म्हणून मी स्वतः याच्यासाठी स्वीकारते की आजही इथला जो बहुजन समाज आहे जो शेती व्यवस्थेशी निगडीत आहे, अर्थात मग त्या शेतकरी स्त्रिया असतील. आता खरं म्हणजे शेतकरी स्त्रिया हे सुद्धा आपल्याकडे म्हटलं जात नाही. म्हणजे आता कुणीतरी त्या अनुपमा राव वगैरे त्यांनी मांडणी केली असं कुणीतरी म्हटलं कुठल्या तरी चर्चासत्रामध्ये, पण मला असं वाटतं तसं नाही आहे. म्हणजे इथे शेती व्यवस्था जी सांभाळलेली आहे ती इथल्या स्त्रियांनीच सांभाळलेली आहे. आणि मग ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या खूप कणखर स्त्रिया आहेत. हा पण एक भाग याच्यात आहे की त्या व्यवस्थेला ठीक आहे की त्यांना पूर्णपणे पुरुष सत्ताक व्यवस्थेची जी चौकट आहे ती त्यांना खंडित करता येत नसेल, पण किमान श्रमाशी जे त्यांचं नातं आहे त्या घर सांभाळतात, त्या कुटुंब सांभाळतात, वेळ पडली तर त्या घरातल्या सगळ्या पुरुषांनाही सांभाळतात.
की हे जे आहे हेही चित्र आपल्याला दिसतं आहे आणि मग ही जी सगळी गुंतागुंत आहे ती मांडत आणि जर असं काही म्हणजे असं खंबीर नेतृत्व हे आतापर्यंत जी मांडणी झालेली आहे त्याच्यातच आपल्याला दिसतं आहे असं नव्हे. म्हणजे अगदी बहिणाबाई चौधरींसाठी आपण ते म्हणतोच की एक बहिणाबाई होती की तिच्या मुलाने ते सगळं ते लिहून ठेवलं. पण अशा असंख्य बहिणाबाई आपल्या व्यवस्थेत आहेत की त्या संपवल्या गेल्या की ते लिहून घ्यायला कुणी नव्हतं किंवा त्यांचा खंबीरपणा व्यवस्थेच्या लक्षात आला नाही, तो सोयीस्करपणे डावलला गेला. तर हे जे संमिश्र चित्र आहे ते आपल्याला भारतीय पातळीवर दिसतं आहे आणि ही विश्लेषणाची जी सगळी जबाबदारी आहे ती खरं म्हणजे तुमच्या तरुण पिढीवर आहे की तुम्ही आता ह्या पद्धतीने विचार करणं आणि ही सगळी प्रक्रिया पुढे घेऊन जाणं या पद्धतीने हे सगळं आपल्याला करावं लागतं. स्त्रीवादाबद्दल जेव्हा आपण बोलतो किंवा समाजाने गैरसमजाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मला प्रामुख्याने असे 2 गट दिसतात की एक असा गट असतो की तो स्त्री आणि पुरुषांच्या समानतेबद्दल बोलतो आणि स्वतःला स्त्रीवादी म्हणून बोलतो आणि एक असा गट असतो की तो असं म्हणतो की स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांबद्दल उग्रतेने किंवा बोलणाऱ्या किंवा क्रांतिकारक किंवा दहशतवादी एक प्रकारे म्हणवलं जातं आणि त्यांना स्त्रीवाद आणि प्रामुख्याने हा गट मोठा आहे. जसं आपण स्त्रीवाद हा थोडासा सौम्य वाटतो, जेव्हा फेमिनिस्ट असं म्हणतो तेव्हा अधिक म्हणजे टॅग लावलं जातं की फेमिनिस्ट आहे बाई. तर हा ग्रुप जास्त असल्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया आणि जे समानतेने वागणारे म्हणजे लोक आहेत त्यांना फेमिनिस्ट हे टॅग किंवा स्त्रीवादी हे टॅग लावायला अडचण जाते. तर यावर तुम्ही काय नाही, तो मुद्दा बरोबर आहे. म्हणजे मी माझा एक अनुभव सांगते. एका चर्चासत्रामध्ये एक प्राध्यापक असं म्हणले होते की एका कवयित्रीला म्हणे मी असं विचारलं की तुम्ही फेमिनिस्ट आहात का, तर म्हणे त्या कवयित्री अंगावर पाल पडाव्या एवढं दचकली. म्हणजे ते प्राध्यापक नकारात्मक अर्थाने स्त्रीवाद घेऊन कदाचित बोलत असतील, मला माहिती नाही. पण बऱ्याच वेळा हे घडतं की स्त्रीवादी टॅग लावून घेणं वगैरे हे जे आहे ना, मला असं वाटतं की तुम्हाला तुमचे प्रश्न म्हणजे याच्यामध्ये खूप कॅटेगरीज आहेत परत की म्हणजे कुणाला गरज आहे स्वतःला फेमिनिस्ट म्हणून घेण्याची गरज कुणाला आहे आणि गरज असणं हा एक मुद्दा आहे. परत ते कुणाला आकळतं आहे, कुणाला ते समजतं आहे आणि मला समजतं आहे आणि मग मी ते म्हणलं हा मुद्दा वेगळा आहे. ते फॅशन म्हणून मी स्वतःला स्त्रीवादी म्हणून गेलं हा परत एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आणि इथे असा म्हणजे वर्गीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मोठा असा एक वर्ग आहे की त्या वर्गातल्या स्त्रियांना ती गरज नाही. म्हणजे अगदी आता समजा आमच्या नंतरची पिढी पण मी बघते ना की बहुसंख्य मुलींना त्याची गरज वाटत नाही की आम्ही का स्वतःला स्त्रीवादी म्हणून घ्यायचं. मुख्यतः त्या प्रश्नांची जाणीव नसणं किंवा आर्थिकदृष्ट्या सबल गटातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना असं वाटतं की अरे आमचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत. ज्यांना हे संवेदन आहे की मी ज्या समुदायाचं नेतृत्व करते, मी ज्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते त्या स्त्रियांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांशी मी प्रामाणिक असणं आणि त्या प्रामाणिकपणातून जर मला असं वाटलं की मी फेमिनिस्ट आहे तर मला असं वाटतं की समुदायाशी जोडणं. आता इथे व्यक्तिवादाचाही मुद्दा येतो. आता व्यक्तिवादी स्त्रीवादी असणं याच्यात काय वाईट आहे असं आपल्याला म्हणता येत नाही की शेवटी म्हणजे आपल्याकडे पण मी ते गटातटावर बोलणे इथे टाळलं थोडंसं, कारण एक मूलभूत बोलावं असं मला वाटलं तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे. पण परत आपल्याकडे म्हणजे स्त्रीवादी चळवळ जी पुढे आली 75 नंतर जी स्त्रीवादी चळवळ आली तिचं जर आपण विश्लेषण केलं फक्त महाराष्ट्रापुरतं जरी आपण बोललो तरी आपल्याला असं दिसतं की ही चळवळ मुंबई आणि पुण्यामध्येच चाललेली आहे आणि तिथे त्या दृष्टीने ज्या स्त्रियांकडे एक जागृती होती आणि वर्णीय दृष्टिकोनातून त्या स्त्रिया वरती असणं हा काय त्यांचा दोष आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण त्या स्त्रियांचं प्रमाण तिथे जास्त होतं आणि त्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे होते. म्हणजे कुटुंब संस्थेतून स्वतःची सोडवणूक करून घेणं, लैंगिकतेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवणं याच्यावर त्यांनी मूलभूत काम केलेलंच आहे. आता स्त्रीवादाचं काय झालेलं आहे की स्त्रीवादामध्ये कुणी महामानव नाही आहे. म्हणजे चला ज्योतिराव फुले आहेत आणि ते सांगतायत आणि मग त्या पद्धतीने पुढे जायचं, बाबासाहेब सांगतायत मग ते करायचं आणि ते पुढे जायचं, असा महामानव स्त्रीवादी चळवळीमध्ये नाही. स्त्रियांनी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने आणि हे चित्र फक्त आपल्याकडेच आहे असं नव्हे, जगभरामध्ये हे चित्र आपल्याला दिसतं आहे.
की असंख्य स्त्रिया बोलत होत्या, असंख्य स्त्रिया लिहित होत्या, आजही बोलत आहेत, आजही लिहित आहेत. म्हणजे आपण फक्त अमेरिकेतल्या स्त्रीवादी चळवळीचा जरी विचार केला तरी तिथे प्रस्थापित स्त्रियांची चळवळ निर्माण झाली आणि त्याच्यानंतर त्याला प्रतिक्रिया असं म्हणता येणार नाही, खरं म्हणजे गरज म्हणून तिथे काळा स्त्रीवाद निर्माण झाला. म्हणजे ब्लॅक फेमिनिझमची सुरुवात झाली. आता त्या ब्लॅक फेमिनिझमने तिथल्या प्रस्थापित फेमिनिझमला प्रश्न विचारले आणि असं सांगितलं की तुमचे प्रश्न हे वेगळे आहेत, आमचे प्रश्न तुम्हाला कळतच नाही आहेत. म्हणजे परत आम्ही कशा गुलामाच्या गुलाम आहोत हे ते त्या स्त्रियांनी सिद्धांतन करून पटवून दिलं. त्याच्यामुळे इथे काय होतं की तुमचे स्तर कोणते आहेत आणि आपल्याकडे तर जातीय स्तर, वर्णाचे स्तर आणि तुमचं वर्गीय स्थान जे आहे समाजातलं त्याच्यानुसार प्रश्न बदलत जातात. आता तुम्ही स्त्री म्हणून किती संवेदनशील आहात स्वतःच्या प्रश्नांविषयी, किंवा म्हणजे स्वतःच्या प्रश्नाविषयी असणं आणि मग ते समाजाला कसं जोडून घ्यायचं हे ठरवणं. मला असं वाटतं की हे सहज होत नाही. म्हणजे एकदमच आपल्याला काहीतरी वाटलं आणि म्हणून ते घडतं असं घडत नाही. ती एक सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनुसार चालत जाणं हा पण मला असं वाटतं एक वेगळा प्रवास आहे. आणि त्याच्यासाठी एक मानवतेचं मूल्य हे आपल्या स्वतःला पटलं पाहिजे, समानतेचं मूल्य पटलं पाहिजे आणि जे मी आत्ता सांगितलं की मुक्तीची जी संकल्पना आहे ती इतकी आणि स्वस्तपणे मिळणारी संकल्पना नाही. जिथे मुक्ती आहे तिथे जबाबदारी आहे आणि किमान ज्यावेळेस आपण मुक्ती म्हणतो ती मुक्ती जरी माझ्यापुरती असेल, कारण ती आपल्यापासूनच सुरू होते. म्हणजे इतरांना मुक्त करणं हा नंतरचा भाग आहे, पण मी किमान मुक्त होणं ही माणूस म्हणून आपली पहिली गरज आहे. आणि ही जी गरज आहे ही जर आपल्याला नीट कळली तर मग आपण इतरांच्या प्रश्नाशी, समाजाच्या प्रश्नाशी स्वतःला जोडून घेऊ शकतो. तोपर्यंत आपण असंच म्हणत राहू की मी फेमिनिस्ट नाही किंवा मला ते म्हणायची गरज वाटत नाही. जेव्हा विचारांती पटल्याशिवाय आपण ते स्वीकारू पण नाही. आपल्याला ते मनापासून पटलं पाहिजे. तुमचा मॅडम प्रश्न होता कुटुंबाशी संबंधित की आई किंवा वडिलांपैकी तू मुलगा आहेस किंवा मुलगी आहे हे पेरण्यामध्ये आईचा हात जास्त असतो की बाबाचा हात जास्त असतो का समांतर असतो, तुम्हाला नाही. आता इथे हा मुद्दा कसा येतो माहिती आहे का की आईचा हात जास्ती असतो का त्याचं थोडं विश्लेषण मी केलं, पण याच्यामध्ये आईला दोषी धरता येत नाही. म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मी दुसऱ्या स्त्रीविषयी असं बोलते असं नाही आहे. पण शेवटी ती जी स्त्री असते म्हणजे घरातली आई असेल, ज्येष्ठ स्त्रिया नावाचा जो प्रकार आहे, आई असेल, सासू असेल, नातेसंबंधांमध्ये अजून काही जे नातेसंबंध आपले निर्माण होतात की मुलगी लग्न करून सासरी जाते, मग तिला तिथे कुणीतरी मोठी जाऊच असते, मग नणंद असते आणि परत आत्ताही आपल्याकडे वाटतं की ही सगळी जबाबदारी त्या मुलीची आहे. तिने सासूला सांभाळलं पाहिजे, सासऱ्याला सांभाळलं पाहिजे, सगळ्यांना सांभाळलं पाहिजे आणि जर मग ती सांभाळत नसेल तर मग ती आदर्श सून नाही. ही जी कुटुंब व्यवस्था आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये त्या सासूला किंवा त्या आईला हे काम पुरुषसत्ताक व्यवस्थेने दिलेलं आहे हे नीट लक्षात घ्या. म्हणजे जे कुटुंब व्यवस्था इथल्या पुरुषी व्यवस्थेने निर्माण केलेली आहे, पितृसत्ताक व्यवस्थेने निर्माण केलेली आहे, ती सांभाळण्याची जबाबदारी त्या स्त्रियांना दिलेली असते आणि त्या जबाबदारीच्या आत त्या स्त्रिया वागत असतात. म्हणजे आता समजा एखादं कुटुंब, अलीकडचं कुटुंब असेल आणि त्यांना हे सगळे विचार पटलेले असतील, कदाचित काही प्रमाणामध्ये नक्कीच त्या कुटुंबाचं चित्र बदललं असेल. तिथली सासू, त्या घरातली सासू ही कदाचित येणाऱ्या सुनेचा छळ करणार नाही, पण आता लिहिणं आणि बोलणं हा परत वेगळा भाग असतो. ते तुमच्या जाणीवेत कसं असतं आणि प्रत्यक्ष वागताना त्याचं उपयोजन तुम्ही कसं करतात हा पण मुद्दा असा असतो. आणि स्त्रीवाद हा असा इझम आहे तर तो सिद्धांतन करण्यासाठी तर आहे, समजा तो गरजेपोटी आहे, पण मुख्यतः जोपर्यंत तुम्ही त्याचं उपयोजन करत नाही, तुमच्या वागणुकीमध्ये तो दिसत नाही, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. आणि हे जे तुम्ही प्रश्न हा तसा एक सर्वसाधारण प्रश्न आहे की स्त्रियाच या स्त्रियांचे शत्रू असतात. पण बरोबर आहे, स्त्रीचे शत्रू आहे. ग्रामीण आणि शहरी भागात जरी बघितलं, शहरात फक्त दार खिडक्या बंद करून कदाचित सासू सुनेचं भांडण चालत असेल, ग्रामीण भागात जवळजवळ चालत असेल, स्त्रीचे शत्रू आहे मान्यच करावं. नाही, हे तुझं म्हणणं जे आहे ना हे तुझं म्हणणं तू हे पारंपरिक पद्धतीने बोलतो आहेस. हे नाही, बरोबर हे असं वाटू शकतं, पण मुळामध्ये म्हणून मी कुटुंब व्यवस्थेचं जे विश्लेषण आहे ते करण्याचा प्रयत्न केला. आणि मी स्वतः ग्रामीण भागातून आलेली आहे, मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि ग्रामीण भागामध्ये मुलींची परिस्थिती, माझं स्वतःचं लग्न म्हणजे स्त्रीवादात असं म्हटलं जातं पर्सनल इज पॉलिटिकल, म्हणून आम्ही जर स्त्रीवाद स्वीकारतो आम्हाला आमचं खाजगी वगैरे असं काय नसतं, जे सगळं आहे ते राजकीय आहे आमच्या दृष्टीकोनातून.
याच्या प्रश्नाचं एक 2 ओळीत उत्तर द्यायचं आहे. याच्यात पुरुषांची दुहेरी चलाखी आहे याच्या मांडणीमध्ये. पहिल्यांदा स्त्रीला तिला विचित्र करून ठेवलं, या सगळ्या पुरुष सत्ता जाणीवा तिच्यात भरल्या, म्हणजे हा दोष पुरुष सत्ता पुढे पुरुषांचा. आणि आता पुन्हा तिला गुन्हेगार ठरवणं की स्त्रीची शक्ती, हे दुहेरी चलाखी आपण आणि उत्तर याच्यामध्ये आहे की तुम्ही तिला माणूस म्हणून सक्षम बनू देण्याचा जो प्रवास आहे तो खंडित केलेला आहे. म्हणजे सून जणू काय पिंजऱ्यात पकडून आणलेली काहीतरी वस्तू आहे आणि त्या पद्धतीने जर तिला कुटुंबामध्ये वागणूक दिली जात असेल तर म्हणजे परत ते जे उत्तर जातं ना ते विवाह संस्थेकडे जातं की अशा पद्धतीने लग्न करायचे का. म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना एक सगळ्या दृष्टीने सक्षम करा आणि मग त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. ही जर प्रक्रिया झाली तर हे प्रश्न उरणार नाहीत ना. म्हणजे अर्धवट पद्धतीने काहीतरी मुलीला 12वीपर्यंत शिकवायचं, पुढच्या वर्षी तिचं लग्न करून, म्हणजे माझं लग्न 17व्या वर्षी झालं, मला 19व्या वर्षी मुलगा झालेला होता आणि त्याच्यानंतर मला खूप संघर्ष करावा लागला आज इथपर्यंत यायला. म्हणजे ते इतकं ते सगळ्याच मुलींना जमतं असं होत नाही ना. म्हणजे किती मुली ह्या टप्प्यावर संपून जातात त्याचा तो विचार आपण केला पाहिजे ना. आणि जडणघडण जर अशा पद्धतीने होत असेल तर आणि परत मग स्त्रिया भांडणार नाहीत तर काय करतील, त्यांना अवकाश नाही ना. आता त्या सासूला जर बाहेर जाऊन 4 भाषणं करायची असतील, तिला इथे विभागाचं काम सांभाळायचं असेल, मॅडमची सून आली इकडे मला माहीत नाही, पण असं जर काही काम असेल तर सासूला कुठे वेळ असेल, सून काहीतरी कुठेतरी मुंबईत पुण्यात नोकरी करत असेल. हे आपले जे कुटुंब व्यवस्था आणि वर्गीय स्तरावर जे आपले संघर्ष आहेत ना त्याच्यात याची कारणं शोधली पाहिजे. स्त्रियांना त्रास देतात असं नाही. याच्यातल्या म्हणजे मी हे जबाबदारीने विधान करते आहे की ग्रामीण भागातल्या स्त्रिया त्यांच्या कष्टाचं जे अवमूल्यन होतं तो तर एक भाग आहेच आहे, पण मानसिकदृष्ट्या जे खचले पण असतं ते त्या सासूचं पण असतं आणि त्या सुनेचं पण असतं की जे खच्चीकरण त्यांचं व्यवस्थेने केलेलं असतं त्याच्यातून जर त्यांना बाहेर काढलं म्हणजे अगदी असे छोटे जे शहरं आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा ज्या गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यातल्या कितीतरी टक्के 60-70% स्त्रिया या मानसिक दृष्टिकोनातून विकलांग झालेल्या असतात. याची जी उत्तरं आहेत ती सगळी पुरुषी व्यवस्थेकडे आहेत. हे आपण नीटपणे याचं विश्लेषण केलं पाहिजे. मॅम, तुम्ही जे बोलताना सांगितलं होतं की गौरी देशपांडेंनी जी कुटुंब व्यवस्था सांगितली त्यांच्या एक पानगळव्यामध्ये म्हणा किंवा मग त्यांनी अपेक्षित असलेल्या गोष्टी लिहिल्या आणि नंतर विवाह संस्थाबद्दल त्यांनी ते जे बोलल्यात तर त्यांना अपेक्षित असलेला एक पुरुष किंवा त्यांना अपेक्षित असलेला एक मुलगा त्या शोधत होत्या आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर तो त्यांना कदाचित नाही भेटला म्हणा किंवा मग ते त्या टप्प्यातला तो संघर्ष करत होत्या. तर त्या टायमिंगला त्यांनी जे पर्यायी व्यवस्था सांगितली की विवाह संस्थेच्या किंवा विवाह संस्थेला पुढं चालून काहीतरी शब्द किंवा एखादी व्यवस्था सांगितली असेल तर त्याच्या बाबतीत काय सांगणार? नाही, पहिला मुद्दा असा आहे की एकटी गौरी देशपांडे पण ते शोधू शकणार नव्हती. कुणी एकटी व्यक्ती ते शोधू शकणार नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की पर्याय आपल्याला शोधायचा आहे की आपल्याला कोणता रस्ता निवडायचा आहे. आता गौरी देशपांडे लेखिका म्हणून तो सगळा प्रवास मांडत होते त्यांचा. आता त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत हे लक्षात घ्या. पण म्हणजे मला अभ्यासक म्हणून मी माझं मत मांडलं की कादंबरीमधला जो प्रवास आहे तो गौरीच्या आयुष्याशी समांतर असलेला प्रवास आहे. आता ह्या पद्धतीच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये म्हणजे आता याने जे मांडलं की सासू आणि सून भांडते अशा कुठल्याही व्यवस्थेमध्ये गौरी देशपांडे फसलेल्या नव्हत्या. म्हणजे सासू सुनेचं भांडण हा गौरी देशपांडेंचा प्रश्न नव्हता. गौरी देशपांडेचे प्रश्नच वेगळे होते. तरीही व्यवस्थेमध्ये जी स्त्रियांची आणि पुरुषांची जडणघडण होते तिथे मला माझा आणि त्या प्रचंड म्हणजे बुद्धिवादी होत्या. सगळ्या कादंबऱ्या ज्या त्या लिहित आहेत ना प्रचंड बुद्धिवादी पद्धतीने त्यांनी लिहिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो पुरुषाचा शोध आहे. पण तरीही म्हणजे जसं त्या आई नावाचं जे पात्र आहे त्याचं उदात्तीकरण गौरी देशपांडे करत नाही. म्हणजे आई आहे ती त्या प्रामाणिकपणे मान्य करतात की मी खऱ्या अर्थाने आई मटेरियल नाही आहे, म्हणजे मी चांगली आई होऊच शकत नाही हे त्या मान्य करतात. आता त्यांचा जो हा झगडा होता की व्यवस्थेमध्ये ज्या प्रतिमांची जडणघडण होत जाते त्याच्यात त्यांना एक लेखक कादंबरीकार म्हणून जे अनुभव येत गेले त्या पातळीवर त्या जे मांडत गेल्या ते कादंबऱ्यांमध्ये आपल्याला दिसतं आहे. मग कुटुंब व्यवस्थेला पर्याय काय द्यायचा याचा शोध संपलेला नाही. कदाचित पुढे काही त्यांनी लिहिलं असतं तर अजून वेगळ्या पद्धतीने लिहिलं असतं. त्यांच्या वयाचे जसे टप्पे बदलत गेले ना तसे त्यांच्या कादंबरीतले प्रश्नसुद्धा बदलत गेले. म्हणजे 18व्या 19व्या वर्षाच्या मुलीचे प्रश्न
आणि 40 वर्षाची जेव्हा एखादी स्त्री त्या टप्प्यावर येते वयाच्या, तेव्हा तिचा जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलतो, तो दृष्टिकोन, आणि 50व्या वर्षी ती परत ज्या अलिप्तपणे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघते. या टप्प्यांवर गौरी देशपांडे म्हणजे त्या स्त्रीचा पण शोध घेतात आणि त्या पुरुषाचा पण शोध घेतात. तरीही त्यांच्या कुठल्याही कादंबरीतलं पात्र, कुठलंही पात्र त्यांनी पुरुषाचं वाईट रंगवलेलं नाही. म्हणजे कुठलंही पात्र काहीतरी छळ करतंय, त्रास देतंय, मारझोड करतंय असं एकही पात्र गौरी देशपांडेच्या कादंबरीत नाही. तिच्या सगळ्या कादंबऱ्यांमधले पुरुष पात्र हे खूप समंजस आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त म्हणजे तिला असं वाटतं की अरे मुक्ती याला पाहिजे आहे, आणि मग तिला परत प्रश्न पडतो की याला मुक्ती पाहिजे आहे म्हणून हा मला मुक्ती देतोय की काय. म्हणजे असा एक वेगळा संघर्ष आहे तो त्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला दिसतो. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. व स्त्रीवाद या संकल्पनेविषयी, शब्दाविषयीच आपले असंख्य समज, गैरसमज आणि पूर्वग्रह आहेत. असं असताना देखील स्त्रीवाद नेमका म्हणजे हा पुरुषांविरुद्धचा संघर्ष आहे की व्यवस्थेचा विरुद्धचा संघर्ष आहे. हा केवळ पुरुषांना दोष देणं आहे की पुरुषप्रधान मानसिकतेला आणि व्यवस्थेला दोष देणं आहे, आणि त्या विरुद्धचा हा संघर्ष आहे. मुळात 2 वर्ग, 2 जाती, 2 धर्म, 2 प्रांत यांच्यामध्ये असणारा संघर्ष आणि स्त्री पुरुष यांच्यामध्ये असणारा संघर्ष, ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत की एकीकडे माणूसपण आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी चाललेली ही चळवळ आहे आणि त्यासाठी चाललेला हा संघर्ष आहे. हे सगळ्या असंख्य प्रश्नांची उत्तर मला असं वाटतं की डॉक्टर वंदना महाजन मॅडम यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या सगळ्या मांडणीतून आपल्याला लक्षात आली आहे. खरं म्हणजे या ज्या स्त्रिया या विचारपीठावरती बसल्या त्या तिघींचाही प्रवास खऱ्या अर्थानं इथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. मग अशी चिमोटे मॅडमशी चर्चा करताना असं म्हणालो की मी महाजन मॅडमबद्दल एक लेख वाचला आणि वयाच्या 17व्या वर्षी लग्न होणं किंवा जळगावसारख्या जिल्ह्यामधलं भडगाव तालुका आणि त्यातलं ते गुढे नावाचं एक छोटंसं गाव आणि त्यातलं एक शेतकरी कुटुंब आणि त्यानंतरचा जो सगळा शैक्षणिक प्रवास आहे आणि त्यानंतर आज मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या असणं, ही जी सगळी जबाबदारी आहे, या सगळ्यांचा प्रवास आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठीच निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर चिमोटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष म्हणून. धन्यवाद अभिजित. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग आणि स्त्री अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एका विशेष व्याख्यानाचं इथे आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आपण डॉक्टर वंदना महाजन, ज्या सध्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, त्यांना इथे आमंत्रित केलं. त्यांचे आत्ता विचार आपण सगळ्यांनी ऐकले. या कार्यक्रमाला स्त्री अभ्यास केंद्रच्या संचालक डॉक्टर वैशाली गुडदे मॅडम, ज्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आहेत आणि आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता पण आहेत. त्याचप्रमाणे या सभागृहात बसलेले माजी अधिष्ठाता मानव विज्ञान शाखेचे आणि या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर मनोज तायडे सर, डॉक्टर हेमंत खडके सर, डॉक्टर माधव कुटवाड, आज प्रणव सर नाही आहेत, त्यांची आठवण येते. विमेन स्टडी सेंटरमध्ये काम करणारा अतिशय खंबीर पुरुष भगवान, आणि आता त्याच्या पाठोपाठ त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक दुसरा पण पुरुष इथं तयार होतोय, तो आमचा मराठी विभागाचा रिसर्चर अभिजित. आणि वेगवेगळ्या या वेगवेगळ्या विभागांमधनं इथे उपस्थित असलेले सर्व माझे मित्र आणि मैत्रिणींनो, हिंदी विभागाच्या पण सगळ्या प्राध्यापक वर्ग इथे उपस्थित आहे. आज जो विषय इथे चर्चेला गेला, ज्या विषयावर मॅडमनी मांडणी केली, तो विषय इतका महत्त्वाचा आहे की स्त्रीवाद, समज आणि गैरसमज. आता स्त्रीवादाची जी मांडणी आहे, नेमकी स्त्रीवादाची सैद्धांतिक मांडणी ही आपण युरोपीय अभ्यासाच्या माध्यमातून घेतली का? युरोपांनी भारतावर राज्य केलं आणि इथला अभिजन वर्ग युरोपांच्या एकूणच व्यवस्थेमध्ये संपर्कात आला. ब्रिटिश लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना पण इथे
राज्य प्रस्थापित केल्यानंतर काही कारकून वर्ग इथे त्यांच्या हाताखाली त्यांना तयार करायचा होता आणि त्यातनं त्यांनी काही विशिष्ट वर्गाला म्हणजे शिक्षणाच्या संधी दिल्या. त्याचा फायदा अभिजन वर्गातल्या लोकांनी पहिल्यांदा घेतला. एखाद्या महात्मा ज्योतिबा फुल्यांसारख्या समाजसुधारकांनी आणि अभ्यासकांनी तो सगळा प्रवास समजून घेतला, शिक्षणाचा मार्ग पत्करला आणि मग ब्रिटनमध्ये जाऊन आल्यानंतरच्या अभिजन वर्गाला असं वाटायला लागलं की इथलं स्त्रियांचं जगणं, आम्ही ज्या रूढी प्रथा परंपरांमध्ये आमच्या स्त्रीला जे दांबून ठेवलं आहे ते, आणि युरोपामध्ये पाश्चिमात्य देशामध्ये स्त्री काय करते आहे, आणि मग जी तपासणी आपण करत नेलेली आहे मॅडमनी तो सगळा सुधारकांचा प्रवास आपल्याला इथे सांगितला. आणि वैदिक कालखंडापासनं अथर्ववेदापासनं अगदी आपल्या महाकाव्यांमधल्या स्त्री कशी असली पाहिजे किंवा स्त्री तिचं पातिव्रत्याचं जे गौरवीकरण केलं गेलं आणि त्या गौरवीकरणातनं आजही आमच्या या भारतीय परंपरेतली स्त्री अजूनही वेगवेगळ्या प्रांतात इतकी प्रचंड जखडलेली आहे आणि त्यातनं तिची सुटका करणं हे किती अवघड काम आहे. आणि मग ते पुन्हा पुरुषी सत्तेचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला सातत्याने समजून घेणं आणि स्त्रीवादाची चर्चा मला असं वाटतं इथून अजून 100 वर्ष ही तळागाळातल्या लोकांपर्यंत अधिकाधिक करत नेणं, त्याशिवाय आपली समज आणि गैरसमजातनंच सुटका होणार नाही असं मला प्रामुख्यानं वाटतं. मी एक प्रसंग फक्त तुम्हाला सांगते. आता मी ह्या सैद्धांतिक मांडणीकडे जात नाही, पण मी एक प्रसंग तुम्हाला असं सांगते की इथल्या ब्राह्मण सभेमध्ये मला एका काहीतरी कारणाने आमंत्रित केलेलं होतं आणि तिथे आमंत्रित केल्यानंतर माझं असं विधान होतं की मला असं वाटतं की आपण सगळ्या ब्राह्मण वर्गाने प्रामुख्याने ब्रिटिशांचे प्रचंड उपकार मानले पाहिजे की ते भारतात आले आणि त्यातनं सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी काय केलं तर स्त्री वर्गाची रूढी आणि प्रथा परंपरांच्या जोखडातनं सुटका केली. त्याचा पहिला लाभार्थी वर्ग जो असेल तर ब्राह्मण स्त्री आहे. कसं मॅडमनी तर खूप चांगली मांडणी केली, मला खूपच सपोर्ट त्यांनी करून टाकला. इथली बहुजन वर्गातली जी स्त्री होती ती आर्थिकदृष्ट्या सबळ होती, कष्टकरी होती, शेतात काम करत होती. 12 बलुतेदारीमध्ये ब्राह्मण वर्ग सोडला तर बाकी सगळ्या वर्गामधली ही स्त्री बाहेर काम करत होती. अलुतेदार बलुतेदारांमधली स्त्री काम करत होती, त्याच्यामुळे ती खमकी होती, खंबीर होती. पण त्याच्यावर जे आधिपत्य ज्या एका विशिष्ट वर्गाने धार्मिक पद्धतीने जे करून ठेवलं होतं त्यातनं तिचा गुंता, मानसिक गुंता सुटत नव्हता आणि त्या जातीय बंधनात, त्या लैंगिक बंधनात, त्या पुरुष सत्तेमध्ये तिची जी प्रचंड अशी एक बांधणी झालेली आहे ती काढता काढता येणं भयंकर अवघड आहे. मग त्या ब्राह्मण सभेत काय झालं, काय घडलं, मी असं विधान केलं की ब्रिटिशांचे उपकार आम्ही ब्राह्मण स्त्रियांनी मानले पाहिजे. वैधव्याचं जे दुःख होतं आणि लाल आळवणामध्ये त्या स्त्रीला माजगरात जे बंदिस्त करून ठेवलं होतं त्यातनं तिची सुटका झाली. सती जाण्यापासून तिला रोखता आलं. आणि दुसरी गोष्ट जे बालविवाह होत होते त्यापासून सुद्धा आगरकर असतील, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मुलीचं लग्नाचं वय 18 वर्षांपर्यंत नेलं. आणि यानंतर मात्र हे बरं झालं ब्रिटिश लोकांचं राज्य इथे आलं आणि युरोपात वकिली करण्यासाठी का होईना गेले, शिकून आल्यावर त्यांना तुलनात्मकदृष्ट्या तिकडची बाई इकडची बाई तुलना करता आली आणि या वर्गाने त्याचा फायदा घेतला. मला असं वाटतं आजचे प्रश्न या अभिजन वर्गातले स्त्रीवादाचे उरलेले नाही आहे. हे खूप चांगलं मॅडमनी इथे सांगितलं, कारण त्यांचे प्रश्न आता वेगळे आहेत. कारण या घरातल्या स्त्रियांनी जी 1975 साली जागतिक पातळीवर स्त्रीवादाची चर्चा आणि स्त्री चळवळीची चर्चा किंवा फेमिनिझम जो अस्तित्वात आला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यशाळा, परिषदा, बीजिंगमधली परिषद असेल आणि मग जी काही सगळी मांडणी झाली त्याचा फायदा पुण्या मुंबईतल्या अभिजन वर्गातल्या स्त्रियांनी जोरदारपणे केला. आणि ते तिथपर्यंतच मर्यादित राहिलं का? आणि खऱ्या अर्थाने जी चळवळ या खऱ्या कष्टकरी वर्गातल्या ज्या स्त्रिया स्वतः कष्ट करतच होत्या पण त्यांना हे आत्मभान आलेलं नाही आहे अजूनही खालच्या वर्गापर्यंत की आम्ही घरामध्ये तितकंच राबतोय, तेवढाच पैसा कमवतोय, पण आम्हाला घरामध्ये पुरुष सत्तेतनं मात्र विलग होता येत नाही, जो सिद्धांत सेकबने मांडलेला आहे. त्या सेकबच्या सिद्धांतामध्ये ही मांडणी आलेली आहे की घरातली स्त्री जे घरकाम करते ज्या घरकामाला प्रतिष्ठा नाही आहे त्या घरकामाच्या
मोबदल्यात आमचा घरातला पुरुष हा भांडवलदाराचं भांडवल वाढवतोय, तिथे सेवा देतोय, पण त्याची गिनती, त्याची मोजणी, त्याचं मोजमाप हे घरातल्या कष्टकरी स्त्रीचं, घरकाम करणाऱ्या गृहिणीचं हे अजिबात मोजल्या जात नाही. दुःख काय आहे? दुःख हेच आहे की तिने पुरुषाच्या अधिपत्याखाली राहावं, कुटुंब व्यवस्थेमध्ये लग्न व्यवस्था ही पारंपरिक पद्धतीने स्वीकारावी, स्वतःचं घरदार सोडून नवऱ्याचं घर स्वीकारावं, आपले मायबाप सोडून नवऱ्याचे मायबाप सांभाळावे, त्याचे मुलं बाळं सांभाळावे, त्याचं संगोपन करावं आणि त्याच्या मर्यादेत संध्याकाळी 7च्या आत घरात राहत त्याची वाट बघावी. आणि इतके वेगवेगळे गोंडस स्त्रियांच्या बाबतीतले दाखले पुरुष देतात. तिला फूल म्हणतात, जाई म्हणतात, गुलाब म्हणतात आणि आपल्या पद्धतीने ती प्रेमाचा भडीमार करून सुद्धा त्या प्रेमामध्ये स्वतःला असं सांगतात की तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीही नाही. आणि ह्या गोत्यात ती बाई येत जाते आणि ती त्याचं घर सांभाळत जाते आणि सांभाळत जाते. आणि जर का ती आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल जर चुकून बोलायला गेली किंवा अधिकचं बोलायला गेली किंवा ती आपल्या हक्काबद्दल मला सांगा मुलींनो, आपल्याकडे किती स्त्रियांच्या वाटेवर शेती आहे? आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे. किती स्त्रियांच्या घरामध्ये प्रॉपर्टीची जी वाटणी झाली आहे त्याच्यामध्ये तिच्या पेपर्सवर तिच्या नावाची मालकी आहे. आज मी तुम्हाला सांगू शकते की कितीतरी बहुजन समाजातल्या स्त्रियांचं मी हे बघितलेलं आहे की आज सुशिक्षित झाल्या या समाजामध्ये, या विदर्भामध्ये, पण यांचे बँकेचे सगळे व्यवहार त्यांचे नवरे सांभाळतात आणि त्यांना हे याच्याबद्दल अजिबात काही खंत वाटत नाही. आपण फक्त 50% आरक्षण मिळालेल्या स्त्रियांच्या बाबतीतच फक्त आरडाओरडा करतो की या स्त्रिया पदांवर येतात आणि यांचा कारभार यांचे नवरे सांभाळतात. अहो, यांच्यासाठी काही ओरिएंटेशन घेतलं होतं का? हजारो वर्षांच्या परंपरेमध्ये जी स्त्री कधीही घराबाहेर पडली नव्हती आणि जिने कधीही महानगरपालिका पाहिलेली नव्हती, कधी तिने ग्रामीण भागातली जी काही कुठली पंचायत समिती असेल किंवा कुठलं तिथे पाऊल तिने ओलांडलं नसेल, पण त्याचे कायदे, त्याचे अधिनियम, त्याची सगळी एकूण संरचना समजून घेण्यासाठी नवऱ्याने का होईना, शासनाने काय किंवा इथल्या अतिशय सुविद्य आणि बुद्धिमान समजण्यात जाणाऱ्या पुरुषाच्या तरी हे डोक्यात आलं का की तिच्यासाठी आपण एक ओरिएंटेशन घेतलं पाहिजे, एक रिफ्रेशर कोर्स घेतला पाहिजे आणि आरक्षण आपण देऊन टाकलं आणि त्यातनं ती बाई बिचारी तिथे गेली. पण ती कुठे आहे? आनंदी खूप चांगलं सांगितलं. समोर आहे का ती माझघरात चहा तरी करते किंवा भांडे घासते आणि मिरवणारा समोर पुरुष आहे, नवरा आहे. खडके सर, तुम्ही खूप चांगलं लक्षात ठेवा की खूप चांगल्या पद्धतीने बाईचं कौतुक करत असताना त्याच्या मागे पुरुषांचा इतका मोठा स्वार्थ असतो. या स्वार्थाच्या मागे तिचं स्त्रीचं मुक्त होणं, तिला स्वातंत्र्य देणं, निर्णय प्रक्रियेमध्ये तिला संधी देणं आणि धोरणं आखताना तिचं म्हणणं समजून घेऊन तिला तिथे संधी देणं. अहो, विद्यापीठाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अजून बाई वरच्या पदावर जाऊ शकली नाही आणि सभांमध्ये किंवा वेगवेगळ्या समित्यांवर जेव्हा तिला घेतल्या जातं तेव्हा अपवादात्मक एखादी स्त्री असते आणि ती वारंवार असते आणि बाकीच्या स्त्रियांना कधी संधीच मिळत नाही. कारण तिची लायकी किंवा तिच्यामधली क्षमता ही कायम संशयास्पद पद्धतीने समोर ठेवली जाते. जिला कधी संधीच दिली जाणार नाही, जिला कधी त्या व्यवस्थेत सामावूनच घेतल्या जाणार नाही, तिच्याकडनं तुम्ही आज एकदम अशी अपेक्षा कशी करू शकता की हिला हे झेपणार नाही? याच्यावर माझं आणि एका कुलगुरूंचं खूप भांडण पण झालेलं होतं. विद्यमान कुलगुरूंचं नाही, पण एका कुलगुरूंचं झालेलं होतं. आणि मी प्रश्न उपस्थित केला होता की सर, वारंवार वारंवार 2 आणि 3 स्त्रिया या वेगवेगळ्या समित्यांवर दिसतात आणि बाकीच्या स्त्रियांना तुम्ही संधी का देत नाही? तर मला ते असं म्हणाले, मॅडम, त्यांच्यामध्ये पोटॅन्शियल तर पाहिजे, त्यांच्यामध्ये धमक तर पाहिजे. अहो, तुम्ही संधी द्या, त्या धमक आपोआप कमावतील. एकीकडे आम्ही इतक्या कर्तृत्ववान आहोत, कष्टकरी आहोत, पैसाही कमवतो, घराचं आर्थिक नियोजन आम्हाला जमतं, सर्जनशील आहोत, सृजनशील आहोत, अपत्य जन्माला घालू शकतो, वेळ
प्रसंगी पुरुषाची मानसिकताही सांभाळू शकतो, पण निर्णय प्रक्रियांमध्ये आणि धोरणात्मक निर्णय घेताना मात्र स्त्रीचं म्हणणं जर आम्ही नाकारत असू तर मला असं वाटतं आपला हा समाज हा अधिकाधिक आता एकीकडे जितका तो चांगल्या पद्धतीने आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने इतकं स्वातंत्र्य दिलंय, लोकशाहीच्या राज्यात आपण वावरतो आहोत, एकीकडे फुले आंबेडकरांचा आपण जयजयघोष करतो, पण याच समाजामध्ये आज जर अजान आणि हनुमान चालिसावर जर भांडत बसणार असू तर खरंच मॅडम म्हणतात तसा हा मुक्तीचा मार्ग आपण खऱ्या अर्थाने मागतो आहोत का? स्त्रीवाद म्हणजे काय? स्त्रीवादाचा नेमका अर्थ काय? स्त्रीवादाचा नेमका अर्थ जो कुठला शोषित घटक असेल, जो कुठला वंचित घटक असेल, जो कुठला पीडित घटक असेल, त्या पीडिताचं नेमकं दुःख काय आहे, त्याची नेमकी अडचण काय आहे, पुरुष मानव म्हणून आम्ही त्याला नाकारतो आहोत का? त्याला सगळ्या संधी देऊ बघतो आहोत की नाही? की आम्ही कायम वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर अधिपत्य गाजवू पाहतो. मग ती पुरुषसत्ता असेल, पुरुषशाही असेल, आर्थिकदृष्ट्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने तिला बंदिस्त करणं असेल, शिक्षणाच्या पातळीवर बंदिस्त करणं असेल, किंबहुना घराच्या बाहेरच न पडू देणं आणि घरातल्या वेगवेगळ्या कामांमध्ये तिला गुंतवून ठेवणं असेल आणि त्या गुंतवून ठेवण्याचं कौतुक करायचं की घरात स्त्री आहे म्हणून मी मोकळेपणाने घराच्या बाहेर वावरू शकतो. अरे दोघंही मिळून वावरू ना बाहेर आणि दोघंही मिळून घर सांभाळू. आज या समानतेकडे जाण्याचा आमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मला आनंद आणखीन एका गोष्टीचा आहे की हा जो स्त्रीवाद आहे ना, या स्त्रीवादाची जी समज आणि गैरसमज आहेत ना, त्या गैरसमज पसरवण्यात मिस्टर पुरुष जास्त गाडी चालवताना बाई दिसली, ड्रायव्हिंग करताना बाई दिसली तर मी माझ्या घरातल्या पुरुषांची विधानं तुम्हाला सांगते, नक्की बाई गाडी चालवते. धांदरट, एक नंबरच्या धांदरट, येत नाही, हिंमत नाही, चालवतातच कशाला गाड्या. हां, दुसरी गोष्ट, ह्या फक्त सोयीचं, स्वतःला ज्या सोयीच्या असतील त्या नोकऱ्या करतात. अहो, नोकऱ्यांचे क्षेत्र तुम्ही जर वाटून दिलेले आहे की याच वैद्यकीय क्षेत्रातच आनंदीबाईंना पाठवलं ना गोपाळरावांनी, शिक्षण क्षेत्रातच महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना पाठवलं ना, पायलट होण्यासाठी एखादीच गुंजन जाते, एखादीच नाव चालवायला जगभराच्या पर्यटनाला जाते, एखादीच क्रूजवर स्त्री राहते किंवा एखादीच आज विमानामध्ये स्वतः स्त्री पायलट असते किंवा म्हणजे युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांमध्ये एखादी स्त्री पायलट असते. आणि ज्यावेळेला ती पायलट म्हणून पहिल्यांदा जाते त्यावेळेला तिला पायगड्या घातल्या का? रेड कार्पेट तिच्यासाठी नव्हतं, तिच्यासाठी टोमणेच होते, तिच्यावरचा अविश्वासच होता, तिला नाकारणंच होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्या हजारो वर्षांच्या व्यवस्थेने ज्या स्त्रीला बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि ती स्त्री जर आज वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःची सुटका त्यातनं करून घेऊ इच्छित असेल, त्याला पुरुषांच्या जोडीनेच तिला तिची सुटका करून घ्यायची आहे. पुरुषाला नाकारून तिला अजिबात सुटका करायची नाही. तिच्या इतकं पुरुषावरचं प्रेम पुरुषाचंही नाही आहे तिच्यावर, यावर एक विश्वास ठेवा. आणि ज्या पद्धतीने तिला आपला कुटुंब सांभाळायचं आहे, आपला नवरा सांभाळायचा आहे, त्याचबरोबर तिला तिचं अस्तित्व जपायचं आहे. तिला आता ह्या सगळ्या नव्या कक्षा ज्या साथ घालत आहेत आणि आव्हान देत आहेत त्याला तिला प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि त्याला ती पूर्णपणे समर्थपणे जाऊ भिडते आहे. त्याला तुमची साथ हवी आहे, समाजाची साथ हवी आहे, सत्तेची साथ हवी आहे, व्यवस्थेची साथ हवी आहे, कुटुंबाची साथ हवी आहे. आणि ज्या कुटुंब व्यवस्थेची आपण गोष्ट करतोय तर त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये तिने कधी आपल्या सासूला घराच्या बाहेर पडताना बघितलेलं नाही आहे आणि तिच्या सासूनी तर गेल्या 50 पिढ्या तिने कधी घराच्या बाहेर पडणाऱ्या बाईला बघितलेलं नाही आहे. आणि अचानक ती तिच्या घराबाहेर पडणाऱ्या सुनेकडनं ज्या काही पारंपरिक पद्धतीच्या अपेक्षा बाळगत असेल तर त्याच्यात तिची काय चूक आहे? मला असं वाटतं मी आणि माझी सून आता जास्त चांगल्या पद्धतीने कुटुंब व्यवस्था सांभाळू शकू, कारण तिने मला पण घराच्या बाहेर पडताना बघितलं आहे, तिने तिच्या आईला पण घराच्या बाहेर पडताना बघितलं आहे आणि ती पण पडते आहे. आणि त्याच्यामुळे माझा मुलगा आणि माझी सून चांगल्या पद्धतीने घरातला स्वयंपाक पण करतील, भांडी घासतील, धुणं धुतील, मुलं पण सांभाळतील आणि नोकऱ्या करून पैसा पण कमवतील. मला असं वाटतं हे परिवर्तन आम्हाला अपेक्षित आहे. आणि या पद्धतीने जाण्यासाठी आम्हाला पुरुषप्रधान व्यवस्था, जी पुरुष सत्ताक पद्धतीच्या जोखडातनं हजारो वर्षांनी आम्ही बंदिस्त केलेली आहे ती मानसिकता, भगवानला
वर्षभर बघावं लागलं की मिलिंद चिमोटे स्वतःचं ताट उचलून स्वतः घासायला नेऊन टाकतायत, स्वतः पाणी स्वतः पिताय. स्त्रीवाद शिकवता शिकवता तो अंगीकारायला, उपयोजन करायला त्याला वर्ष लागलं. सांगायचं तात्पर्य असं की तू त्याची लाभार्थी आहेस. हो मॅडम, मी लग्नाच्या आधीपासून लहानपणापासून तसंच करतो. खूपच चांगल्या म्हणून तर वहिनी इतक्या धीटपणे राजकारणात सक्रिय काम करू शकतात आणि गुण्यागोविंदाने तुमचा संसार सुखाने सुरू आहे. हे जे सामंजस्य आहे ना, हे सामंजस्य निर्माण होणं, प्रस्थापित होणं आणि मग आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेची चिकित्सा करणं, स्त्रीवादाची चिकित्सा करणं आणि स्त्रीवादाबद्दलचे समज आणि गैरसमज. घरात गळ्यात मंगळसूत्र घालणं यावरून सुद्धा तिचा ती स्त्रीवादी आहे. नाही घातलं एखाद दिवशी मंगळसूत्र, कुठे बिघडलं? नाही लावलं एखाद दिवशी कुंकू, कुठे बिघडलं? नाही घातली एखाद दिवशी साडी, कुठे बिघडलं? आताची पिढी मात्र त्यातनं स्वतःला मुक्त करू बघते आहे आणि हे होणं खूप चांगलं आहे. पण इथे घरात एक एवढंसं कुंकवाचा टिंब डोक्यावर नसला तर आमचा मामा जा घरात पहिले कुंकू लाव. हातात बांगडी दिसली नाही की आजोबा काय हुंडी काऊन आहे, तू हात पाहून मोकळे जा बांगडी घालून. तिने सांजेला जर दारात उभं राहिलं की येता जाता भाऊ टोकर होय अंदाज. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा अवतीभोवती बघतो त्यावेळेला खरं आहे घरातल्या स्त्रीची जबाबदारी घेण्याची भूमिका ही कोणाची आहे तर पुरुषांची आहे. पण वेगळं का नाही सांभाळू? मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आज स्त्रियासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पुरुषाला सांभाळत आहेत आणि त्याची खूप चांगल्या पद्धतीची मांडणी अलीकडच्या काळातल्या साहित्यामधनं होताना दिसते आहे. ती अधिकाधिक व्हायला हवी. जे कविता महाजन मांडत होती भिन्नमधनं किंवा ब्रमधनं, हे ग्रामीण चित्र हे बदलणं खूप आवश्यक आहे आणि खूप मोठ्या समाजामध्ये अजूनही स्त्रीवाद म्हणजे काय हे नेमकेपणाने अजूनही समजून घेतलं नाही. स्त्रीवाद म्हणजे स्त्री आणि पुरुष यांनी दोघांनी मिळून एकमेकांचं अस्तित्व समजून घेत, एकमेकांना समान संधी देत आपण बरोबरीने एकमेकांना माणूस म्हणूनचा दर्जा देऊन समजून घेणं. आणि यासाठी मला एक आदर्श उदाहरण जर कोणाचं वाटत असेल तर ते सहजीवनाचं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सगळ्यात आदर्श उदाहरण. म्हणजे ज्या कालखंडात दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पुरुष वर्ग युद्धात गुंतलेला असताना स्त्रियांना घराच्या बाहेर जाऊन नोकरी करण्याची संधी मिळाल्यावर ह्या उदारमतवादी स्त्रिया ह्या उच्चवर्णीय स्त्रिया होत्या. पण त्याच्यानंतर जहाल स्त्रीवादाचा जो जहाल स्त्रीवादाची जी निर्मिती झाली त्याच वेळेला हेच उदारमतवादी पुरुष म्हणजे या बायकांचे पुरुष अशा पद्धतीची मांडणी करत होते की स्त्रीचं चित्र हे खूप रोमॅन्टिक असलं पाहिजे, तिचा फिगर 36 वाला असला पाहिजे आणि तिचं सौंदर्य हे कसं असलं पाहिजे या संदर्भातली ही एकीकडे जी सगळी मांडणी होत होती. त्यावेळेला तुमच्या स्वार्थासाठी जेव्हा तुम्ही युद्धात गुंतलेले होता तेव्हा तिला नोकऱ्या करायला तुम्ही परवानगी दिली आणि तुम्ही जेव्हा घरात परत आले आणि जेव्हा देशात शांतता नांदते तेव्हा मग त्या स्त्रीला पुन्हा तिचं घरातली जागा दाखवून द्यायची आणि घरात तिला डांबून ठेवायचं. हे जे राजकारण केलं गेलं हे राजकारण कायमस्वरूपी आपल्या पूर्वीच्या काळातल्या बाबतीत मी बोलत नाही. वैदिक कालखंड आणि मॅडमनी जो सांगितला आर्य काळ अनार्य काळ त्या संदर्भात मी मांडणी करत नाही. कारण मातृसत्ताक आपल्याकडे अस्तित्वात होती आणि मातृसत्ताक जाऊन ती पितृसत्ता कशी होत गेली त्याला जी काही राजकीय कारणं असतील किंवा आणखी वैदिक कारणं किंवा धार्मिक कारणं असतील त्याच्या गुंताळ्यात मला पडायचं नाही. पण आत्ता समकालामध्ये आपण ज्या वेळेला बोलू त्यावेळेला मात्र आम्ही जर पुन्हा आमच्या रूढी प्रथा परंपरा आणि धार्मिक अधिष्ठानाच्या वेगळ्या गुंताळ्यात जर आम्हाला बांधून टाकण्यासाठी जर काही राजकीय षडयंत्र रचलं जात असेल तर स्त्रियांनो आणि पुरुषांनो सावध व्हा. या राजकीय षडयंत्रात अडकू नका. आपल्याला आता ही संधी आहे. आपण उत्तम प्रकारे शिक्षण घेतो आहोत. उत्तम प्रकारे अर्थार्जन करण्याच्या पातळीवर आपल्याला कायद्याने हक्क प्रस्थापित करून दिलेले आहेत. तुम्हाला सगळे घटनेने अधिकार दिलेले आहेत आणि त्याच्याकडे डोळसपणे बघून आपण आपलं स्वतःचं मानवी अस्तित्व हे नीटपणे अबाधित ठेवून स्त्री आणि पुरुष यांनी समसमान
खांद्याला खांदा लावून एकमेकांना जपत सांभाळत जर आपण मार्गक्रमण केलं तर आपण समानतेचा उत्कृष्ट मार्ग आखडू शकू. आणि खरं म्हणजे स्त्रीवादाची हीच अपेक्षा आहे. आणि आत्ता ज्या पद्धतीचं राजकीय षडयंत्र चाललेलं आहे त्या राजकीय षडयंत्राच्या मध्ये धार्मिकदृष्ट्या तर तुम्ही बिलकुल अडकू नका. उलट तुम्ही हा विचार करायला पाहिजे की कोणते कोणते क्षेत्र आम्हाला बोलवत आहेत जिथे अजून आम्ही पोचलेलो नाही आहे. आणि हा स्त्रीवाद ज्या ज्या स्त्रियांपर्यंत ज्या ज्या पुरुषांपर्यंत अजून पोचलेला नाही आहे त्यांच्यापर्यंत तो पोचवण्यासाठी आम्ही काही देणं लागतो का हा विचार आपण जास्त चांगल्या पद्धतीने करत राहिलं पाहिजे. आणि स्त्रीवादाची चर्चा वारंवार करत राहिली पाहिजे. गैरसमजाबद्दल फार चर्चा करायची नाही पण समजूतदारपणे स्त्रीवादाचा जो विचार आहे आणि स्त्रीवाद ज्याच्यासाठी निर्माण झाला तो अधिकाधिक विधायक पद्धतीने जर तुम्ही पोचवला तर मला असं वाटतं त्याचे परिणाम हे खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला उपभोगायला मिळते. एवढं बोलते आणि थांबते. आनंदी खूप सुंदर मांडणी केली. आनंदी वैदिक कालापासनं आर्य आणि अनार्य आणि जागतिक पातळीवरच्या स्त्रीवादापासनं तर आपल्या समाजसुधारकांपासनं आणि आजची पुरुषशाही लैंगिक व्यवस्था आणि मराठी साहित्य याच्याशी सगळा समन्वय जोडून त्यांनी अतिशय सुंदर आपल्याला उद्बोधन केलं. मॅडम मी व्यक्तिशः आणि विद्यापीठाच्या वतीने आपण आपले मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. स्त्रीवाद आणि एकूण मानव मुक्तीच्या मार्गामध्ये चालत असताना ज्या समताधिष्ठित समाजाची आपल्याला गरज आहे त्याच्या निर्मितीमध्ये हे सगळं व्याख्यान निश्चितच प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि समृद्ध करणारं आहे. या कार्यक्रमाचा समारोपाच्या दिशेनं जात असताना समारोपाला फक्त कविता महाजनांची कोंजळ नावाची कविता आहे जिने आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे कोंजळ. माझा चेहरा कोंजळीत घेऊन तू म्हणालास हे फूल आहे माझं, ते कुणाला चिरडू देणार नाही मी. हळूहळू माझा चेहरा मिटत गेला तुझ्या ओंजळीत. तुझे हात गच्च होत गेले, बोटांच्या फटी मिटल्या. उजेड, वारा, श्वासांपुरती हवा सगळं कणाकणाने आटून गेलं. तुला कदाचित माहीत नसेल अशीही चिरडली जातात फुलं. तुला कदाचित माहीत नसेल अशीही चिरडली जातात फुलं. या विशेष व्याख्यानासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. या व्याख्यानासाठी डॉक्टर वंदना महाजन मॅडम या ठिकाणी विभागामध्ये आल्यात त्याबद्दल मी विभागाच्या वतीनं, विद्यापीठाच्या वतीनं आणि सर्व आयोजक संस्थांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यासोबतच या ठिकाणी स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉक्टर वैशाली गुडदे मॅडम उपस्थित झाल्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, डॉक्टर भगवान पालके सर, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी विभाग प्रमुख डॉक्टर मनोज तायडे सर, डॉक्टर हेमंत खडके सर, डॉक्टर माधव कुटवाड सर, वेगवेगळ्या विभागातील कार्यरत शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, उपस्थित असणारे डॉक्टर अण्णा वैद्य सर, या सर्व आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी आयोजन संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.